हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द फर्स्ट लेक्चर ऑफ द इम्पल्स बॅच. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फर्स्ट टॉपिक फिजिक्समधला, तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. इम्पल्स बॅचमध्ये जसं आपण डिस्कस केलं आहे, इम्पल्स बॅचमध्ये गोष्टी डिटेलमध्ये होणार आहेत, गोष्टी प्रिसाईज होणार आहेत, कॉन्सेप्ट्स क्लिअरली एक्सप्लेन होणार आहेत, पण थोडासा पेस जास्त असणार आहे. सो इन ऑर्डर टू कोप अप विथ द पेस तुम्हाला थोडं हार्डवर्क करावं लागणार आहे. रिमेंबर, या बॅचमध्ये तुम्हाला जर काही कन्सिस्टंटली शेवटपर्यंत राहायचं असेल तर तुम्हाला अभ्यास कंटिन्युअसली करावा लागेल. जेवढा तास तुम्ही लेक्चर बघतायत तेवढाच वेळ परत सेल्फ स्टडी करण्याची गरज आहे. जसं की PCMचे समजा आम्ही दीड तासाचे 3 लेक्चर देत असू तुम्हाला, तर तुम्हाला 4.5 तासाचे परत सेल्फ स्टडी करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि ऑब्व्हियसली एक टॉपिक आम्ही 2 लेक्चरमध्ये संपवायचा प्रयत्न करू. 2 लेक्चर म्हणजे 1.5 तासाचे 2 किंवा कधी 2 तासाचे पण लेक्चर्स होऊ शकतात. छोटे टॉपिक्स असतील, रोटेशनल डायनॅमिक्स किंवा ऑसिलेशन्स किंवा छोटे टॉपिक्स जे लवकर कंप्लीट होतात, तर असे टॉपिक्स साधारण 1.5 तासाचे 2 लेक्चरमध्ये संपतील. बट काही मोठे टॉपिक्स आहेत जसे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर या ज्या मोठ्या टॉपिक्स आहेत त्यांना मे बी 3 लेक्चर्स पण लागू शकतात. ओके, सो जेव्हा मोठे टॉपिक्स येतील त्यावेळेस आय विल बी प्रोव्हाइडिंग यू 3 लेक्चर्स. सो एक लक्षात ठेवा की असं बिलकुल होणार नाही आहे की गोष्टी पळवल्या जातील. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कव्हर होणार आहेत. एव्हरी डेरिवेशन, ऑल द थिअरी क्वेश्चन्स, ऑल द एक्सप्लेनेशन. बट येस, थिंग्स विल बी टू द पॉईंट. सो जास्त काही टाईमपास नसणार आहे. सो विदाउट वेस्टिंग फर्दर टाईम चला चालू करूयात फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्सचा, फर्स्ट टॉपिक फिजिक्सचा, दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे ह्याची थोडीशी बॅकग्राऊंड हिस्ट्री समजून घेऊयात की रोटेशनल डायनॅमिक्स नक्की 11th काही होतं का आपल्याला, किंवा मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये नक्की काय होतं. तर प्रिव्हियस इयर सिलेबस जर तुम्ही पाहिला 2019चा 12th स्टँडर्डचा, 2020चा 12th स्टँडर्डचा, तर या सिलेबसमध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन हे 2 टॉपिक्स जे आहेत त्यांनी क्लब करून एकच टॉपिक बनवला आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये टोटल काउंट ऑफ लेसन्स बघितले तर 16 आहेत आणि मागच्या वर्षी 20 होते. मग पोर्शन कमी झाला का काय, तर बिलकुल असं नाही झालं आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जरी टॉपिक्स क्लब करून कमी करत असाल तर इफेक्टिव्हली कंटेंट तेवढाच आहे. ओके, सो पोर्शन कमी नाही झाला. हा एखाद दुसरा टॉपिक 11वीत त्यांनी शिफ्ट केलेला आहे, बट 12वीचा कंटेंट तेवढाच आहे. यावर्षी रिड्यूस्ड सिलेबस आहे, काही गोष्टी डिलीट केल्या आहेत, बट ॲज वी हॅव प्रॉमिस्ड आम्ही तुम्हाला सगळं शिकवणार आहे. कारण की CETचा अजून सिलेबस आपल्याला माहीत नाही. प्रॉबब्ली CETला सगळं असू शकतं. सो त्यामुळे वी हॅव टू प्रिपेअर एव्हरीथिंग. सो आपण सगळ्याच गोष्टी बघणार आहे. ज्यांना बोर्डवर जास्त फोकस करायचं त्यांनी डिलीटेड पोर्शन सोडून बाकी व्यवस्थित करा. बट ज्यांचा एम इम्पल्समध्ये तुम्ही आहात, तुमचा एम 100% आहे आणि 100% एकही पॉईंट सोडायचा नाही. बिकॉज 100% तेव्हाच मिळेल ज्यावेळेस आपला 100% सिलेबस व्यवस्थित येत असेल तर. चलो, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. आणि आजचा आहे पहिलं लेक्चर. हा पर्टिक्युलर कोर्सचा हा डेमो सेशन्स चालू आहेत. हा पूर्ण वीक तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्सचे लेक्चर्स, त्याचे MCQ सेशन्स आणि त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, काही दिवसात 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण टॉपिक वाईज फिजिक्सचे PYQs चॅनलवरती अवेलेबल होतील, माझ्या चॅनलवरती अवेलेबल होतील, ॲज वेल ॲज आम्ही इम्पल्स बॅचच्या चॅनलवरती पण देऊ. हे PYQs जे आहेत हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत इम्पल्स बॅचमध्ये. सो खूप झालं आता बडबड. लेट्स स्टार्ट with the rotational dynamics. What is the meaning of rotational dynamics? Okay, basically you must know what is the difference between kinetics and what is the difference between kinetics and kinematics. Okay, kinematics मध्ये we generally consider acceleration, velocity, displacement आणि cause of motion is not important. कुठल्या फोर्समुळे ॲक्ट होतोय, कुठल्या फोर्समुळे मोशन होतोय, कोणत्या फोर्स, व्हॉट इज द रिस्पॉन्सिबल फॅक्टर ओव्हर देअर. म्हणजे कशामुळे फोर्स होतोय, ग्रॅव्हिटीमुळे फोर्स होतोय का दुसऱ्या कुठल्या फोर्समुळे, जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे किंवा मॅग्नेटिक फोर्समुळे, कोणत्या फोर्समुळे मोशन होत आहे याचा आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याला कायनेमॅटिक्स म्हणतो, जे 11वीत शिकलोय. बट आता आपल्याला त्याचा कॉज समजायचं, ते कशामुळे फोर्स ॲक्ट होतोय, आणि ते आपण शिकणार आहे डायनॅमिक्समध्ये. सो ह्या टॉपिकमध्ये आजचं पूर्ण सेशन विल बी फोकस्ड ऑन सर्क्युलर मोशन. कोणता मोशन? सर्क्युलर मोशन. हा ऐकल्यासारखा तुम्हाला वाटत असेल प्रॉबब्ली, तर 11वीमध्ये याचे काही बेसिक्स झाले आहेत. 11वीमध्ये बेसिक्समध्ये एकदम खूपच फंडामेंटल लेवलच्या गोष्टी झाल्यात.
त्या मी पहिल्या 10 मिनिटामध्ये कव्हर करून घेतो, सो दॅट नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्विफ्टली कळतील. नाही तर काही जणांचं 11वी क्लिअर नसेल तर परत 11वी तुम्हाला रेफर करायची गरज नाही पडणार. सो लेट अस गिव्ह फर्स्ट 10 मिनिट्स. हां, ज्यांना स्ट्रॉंग आहे बेसिक्स, तुम्हाला माहिती आहे काय असतं सगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजीज, तर तुम्ही 10 मिनिटं पुढे स्किप करू शकता. सो लेट्स कवर सम बेसिक्स ऑफ स्टँडर्ड 11th. 11वीमध्ये आपण पाहिलं आहे की सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. कुठल्याही सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून होणाऱ्या मोशनला सर्क्युलर मोशन म्हणतात. गरज नाही आहे की त्यांनी पूर्ण चक्कर मारला पाहिजे. तो इथून चालू झाला आणि इथून त्यांनी एक्झिट मारला, स्टील द मोशन इज सर्क्युलर मोशन, एवढ्या पाथवरून. सो सर्क्युलर मोशन इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. मे बी इट विल कम्प्लीट द होल सर्कल और इट विल जस्ट टेक अ पार्ट ऑफ इट. मॅटर करत नाही. हे दोन्ही सर्क्युलर मोशनमध्येच कन्सिडर केले जातात. सो सर्क्युलर मोशन समजण्यासाठी काही बेसिक टर्म्स आहेत, जसं की आपण कधी पण कोणत्याही सर्क्युलर मोशनच्या सेंटरला आपण रेफरन्स पकडतो. वी ऑलवेज कन्सिडर सेंटर ॲज द रेफरन्स, आणि सेंटरपासून आपण पार्टिकलचं मोशन जनरली ऑब्झर्व करत असतो. आता पहा, पूर्ण कायनेमॅटिक्स झालं 11वीला, आणि पूर्ण कायनेमॅटिक्समध्ये आपल्याला गोष्टी कळाल्या की 3 इम्पॉर्टंट कायनेमॅटिक्समधले टर्म्स असतात: डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. हे 3 सगळ्यात महत्त्वपूर्ण फंडामेंटल्स ऑफ कायनेमॅटिक्स. कुठलंही कायनेमॅटिकल इक्वेशन पण तुम्हाला माहिती आहे ह्यांच्यावरती बेस्ड असतात, आणि कायनेमॅटिकल इक्वेशन्स पण माहिती आहेत आपल्याला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशनची, जे मी नंतर लिहिणार आहे. तसंच सर्क्युलर मोशनच्या बेसिक्समध्ये पण नवीन 3 फंडामेंटल गोष्टी बनतात. फक्त त्या असतात अँग्युलर, वेअर ॲज हे होते लिनियर. हे स्ट्रेट लाईन मोशन आपण शिकलेलो 1 डायमेन्शनल, हे आता अँग्युलर आहे, रिव्हॉल्विंग. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे लिनियर डिस्प्लेसमेंट सारखंच. एस तर इथे नोटेशन आहे थीटा, व्ही तर इथे नोटेशन आहे ओमेगा. ह्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याला म्हणणार अँग्युलर वेलॉसिटी, जसं हा लिनियर वेलॉसिटी आहे. आणि याला म्हणणार अँग्युलर ॲक्सेलरेशन, नोटेशन इज अल्फा. हे 3 ह्यामध्ये काय रिलेशन आहे तर येस, देर इज अ रिलेशन. बट आधी यांच्यातले रिलेशन समजून घेऊ. याचा डेरिव्हेटिव्ह काढला की हा मिळतो. आता तुम्ही म्हणाल सर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर मला असं वाटतं की 12वीत आहे आपण, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. हां, बट काही जण मॅथ्स ड्रॉपवाल्यांना जस्ट सांगतो की याचा रेट ऑफ चेंज हा असतो, म्हणजे किती डिस्प्लेसमेंटचा चेंज होतोय पर सेकंदाला, त्याला आपण वेलॉसिटी म्हणतो. आणि वेलॉसिटीचा रेट ऑफ चेंजला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड एज ॲक्सेलरेशन. तिन्ही वेक्टर्स आहेत. सो त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांच्याबरोबर कुठलंही कार्य करताना, म्हणजे त्यांच्याविषयी डील करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की ते वेक्टर आहेत. सो हँडल विथ केअर. डायरेक्टली ब्लाइंडली बोलत नका जाऊ की हां वेलॉसिटी कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट, असं नसतं. यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही विथ डायरेक्शन बोलताय का. ओके, म्हणजे साधा प्रश्न मी विचारतो मुलांना की सांगा बरं, या मोशनमध्ये हा पार्टिकल 5 मीटर पर सेकंडनी निवांत चाललाय. 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, सगळीकडे 5 मीटर पर सेकंड. तर याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे. तर मुलं म्हणतात सर कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, आणि ते बिलकुल चुकीचं उत्तर आहे. कारण की वेलॉसिटी ना ही स्पीड कॉन्स्टंट आहे. ह्याची स्पीड 5 आहे, एव्हरीवेअर 5 आहे. बट वेलॉसिटी तर वेक्टर आहे. सो ह्या क्वांटिटीजला हँडल विथ केअर मी बोललो आधीच. सो हे डिरेक्शन वाईज चेंज होत आहेत. सो whenever you are dealing with these quantities, remember की ते वेक्टर आहेत, आणि वेक्टरसारखंच त्यांना ट्रीटमेंट द्या तुम्ही. नॉर्मली आपण असं देत नाही 11वीमध्ये, कारण की 11वीमध्ये 1 डायमेन्शनल मोशन असतं, आणि 1 डायमेन्शनल मोशन शिकताना आपल्याला डिरेक्शनची काही फारशी गरज पडत नाही. बट आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे, सिन्स वी हॅव एंटर्ड 2 डायमेन्शनल वर्ल्ड, म्हणजे 2 डायमेन्शनल मोशन ॲज सर्क्युलर मोशन, नाव वी मस्ट नो की दे आर डायरेक्शन बेस्ड क्वांटिटीज. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. तसंच अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन आर ऑल्सो वेक्टर क्वांटिटीज. आता हे वेक्टर आहेत, हे एखाद्याला समजू शकतं. पण हे वेक्टर आहेत हे थोडंसं इमॅजिन करणं आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं. कारण की हे सगळे वेक्टर स्युडो वेक्टर्स आहेत, खरे वेक्टर्स नाही आहेत. म्हणजे त्यांची डिरेक्शन मी जेव्हा तुम्हाला सांगेन ना की हा इथे डायरेक्टेड आहे किंवा हा तिथे डायरेक्टेड आहे, तर तिथे कोणीच जात नाही त्या डिरेक्शनमध्ये. जसं की वेलॉसिटी या पार्टिकलची इथं आहे, तर थोडंसं आपल्याला साध्या माणसाला समजतं की हां इथे चाललाय म्हणजे वेलॉसिटी इथे आहे. बट मी जेव्हा तुम्हाला सांगेन अँग्युलर वेलॉसिटी इथे आहे, तर तुम्ही विचार कराल अरे सर इथं कोण चाललंय, नो वन इज गोईंग. सो हे स्युडो वेक्टर्स आहेत ज्यांना काही लॉजिकच नाही आहे. बट फॉर नेम सेक किंवा फॉर इक्वेशन पर्पजेस वी नीड टू से दे आर वेक्टर क्वांटिटीज. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन तिन्ही वेक्टर्स आहेत.
आणि त्यांची डिरेक्शन आपण देतो राईट हँड थंब रूलनी. राईट हँड थंब रूल काय स्टेट करतो की जर पार्टिकल एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल, हा एक प्लेन आहे, या प्लेनवरती तो समजा असा फिरत असेल अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर विल बी परपेंडिक्युलर टू दिस प्लेन पासिंग थ्रू द सेंटर अपवर्ड. राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल 1760 वेळा वापरावा लागणार आहे पुढे जाऊन. पण प्रत्येक ठिकाणी राईट हँड थंब रूलचा मिनिंग हाच आहे की कोणीतरी कर्ल फिंगर्स थ्रू असतं आणि कोणीतरी थंबची डिरेक्शन दाखवतं. जसं की या पर्टिक्युलर केसमध्ये पार्टिकल इज थ्रू द कर्ल फिंगर्स, थंब शोज द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जिथं असतो ना तिथेच अँग्युलर वेलॉसिटी असते. डोळे झाकून कसं काय, असं कसं काय, दोन्ही सेमच का? इथलं लॉजिक वापरलंय. पार्टिकल जर इथून इथे जात असेल, सांगा मला, इथून इथे जात असेल ए टू बी, डिस्प्लेसमेंट इथे तर वेलॉसिटी पण तिथेच असणार ना. आणि सिन्स लिनियरमध्ये ज्या लॉजिकनी आपण बिल्ड करतोय त्याच लॉजिकवरती हे बिल्ड आहे. सो जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरती असेल म्हणजे पार्टिकल असा फिरत असेल तर ऑब्व्हियसली अँग्युलर वेलॉसिटी पण वरती असते. मी तर तुम्हाला आधीच सांगितलेलं, हे तुम्हाला वाटणारच नाही आहे की हे कसं काय वेक्टर, तुम्हाला हा शेवटपर्यंत डाऊट राहणार आहे. बट हे स्यूडो वेक्टर्स आहेत, सो डोंट टेक दॅम सिरियसली. ठीक आहे, बिलकुल टेन्शन घेऊ नका. अँग्युलर ॲक्सेलरेशन, जसं लिनियर ॲक्सेलरेशन बिहेव करतं तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे काय की जर वेलॉसिटी पार्टिकलची वाढत असेल, इफ द स्पीड इज इन्क्रीजिंग, देन व्हॉट वी से इज लिनियर ॲक्सेलरेशन इज विथ वेलॉसिटी. पार्टिकलची स्पीड वाढत चालली आहे, ॲक्सेलरेशन पुढे पुढे आहे. बट काही पार्टिकल जेव्हा स्लो होतात, थांबत जातात, त्यावेळेस वेलॉसिटी ऑपोजिट असतं. वेलॉसिटी ते असेल तर ॲक्सेलरेशन ऑपोजिट असतं. सो तेच लॉजिक इथे होणार आहे. काय होणार आहे की जर पार्टिकलची स्पीड वाढत जात असेल, तो गोल गोल फिरताना स्पीडअप होत असेल, तर ओमेगा वरती आहे तर ॲक्सेलरेशन अल्फा पण वर असेल. साध्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो अल्फा इज विथ ओमेगा वेन ओमेगा इन्क्रीजेस. जर स्पीडअप होत असेल पार्टिकल, ओमेगा आणि अल्फा बरोबर असतात, जे नॉर्मल कारमध्ये होतं. कारची स्पीड वाढली, ॲक्सेलरेशन इज विथ द स्पीड, विथ द वेलॉसिटी. अँड वेन the particle slows down in linear, acceleration is opposite to the velocity. Same thing happens over here. When the particle slows down, fan बंद करताना स्लो होतो, त्यावेळेस अँग्युलर वेलॉसिटी तर तिथेच राहते, फॅन अजून असाच फिरतोय, स्लो होताना असाच फिरतोय, फक्त अँग्युलर ॲक्सेलरेशन त्याला रिव्हर्स बनतं, इज ऑपोजिट टू ओमेगा वेन ओमेगा डिक्रीजेस. हे काही बेसिक्स होते 11वीतले. आणि हां, ह्या बेसिक्स नंतर एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकलेलो ती इंट्रोड्यूस करतो आणि देन वी विल स्टार्ट विथ 12th स्टँडर्ड. ओके, ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील होपफुली. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन आणि त्यांचे करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज थीटा, ओमेगा, अल्फा, एस, व्ही आणि ए. नीट पहा, या तिन्ही क्वांटिटीज टँजेन्शियल आहेत. तिन्ही क्वांटिटीज कशा आहेत? टँजेन्शियल. बघा, एक एक्झाम्पलच दाखवतो मी तुम्हाला. हा प्लेन आहे, या प्लेनमध्ये हा पार्टिकल असा गोल फिरतोय, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये गोल फिरतोय, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. इथे जर काही मी तुम्हाला विचारलं की डिस्प्लेसमेंट, व्हेरी टायनी डिस्प्लेसमेंट कशी असेल, तर तुम्ही म्हणाल सर टायनी डिस्प्लेसमेंट तर अशी ऑलमोस्ट टँजंट असेल. येस, ऑलमोस्ट टँजेन्शियल असेल. टायनी डिस्प्लेसमेंट विल बी अलॉंग द टँजंट. या प्लेनमध्ये बोलतोय काय, 3D व्ह्यू होपफुली समजत असेल आपल्याला. वेलॉसिटी कशी असेल तर आधीच सांगितलं मी तुम्हाला, डिस्प्लेसमेंट जिथं तिथेच वेलॉसिटी, सो वेलॉसिटी पण इथे असणार आहे. आणि हे ॲक्सेलरेशन आहे, तर ॲक्सेलरेशन जर तो स्पीडअप होत असेल, फास्ट होत असेल, तर ॲक्सेलरेशन त्याच्याबरोबर असेल. जर तो स्लो होऊन थांबणार असेल तर ॲक्सेलरेशन मागे असेल. बट वेलॉसिटीला तर पॅरललच असेल ना, पुढे किंवा मागे. सो हे तिन्ही वेक्टर्स कसे आहेत या पूर्ण मोशनला? टँजेन्शियल आहेत. इनफॅक्ट एक महत्त्वाची सूचना, ते प्लेनर आहेत. प्लेनर म्हणजे काय, ते त्या प्लेनमध्ये लाय करतात. प्लेन सोडून ते बाहेर निघाले नाही आहेत, प्लेनमध्ये लाय करतात. हे तिन्ही वेक्टर्स त्या प्लेनमध्ये लाय करतात. वेरॅज हे 3 वेक्टर्स बघा नीट, हा पहिला वाला जो आहे ना डेल्टा थीटा, तो चाललाय वर, डेल्टा थीटा वर चाललाय, स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा, ह्याच्यात एक छोटासा पॉईंट सांगायचा आहे मला की अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे ओनली व्हेन इट इज व्हेरी स्मॉल. स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर्स असतात. लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट 160 डिग्रीनी फिरला तर त्याला आपण वेक्टर ट्रीट करत नाही.
ट्रीट करत नाही, कारण की तो सर्टन वेक्टर लॉज ओबे करत नाही. ओके, वेक्टर लॉज ओबे करत नाही म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. तर आपण सर्क्युलर मोशनमध्ये 11वीत शिकलोय आर, थीटा आणि एस असेल तर आपण काय म्हणतो, एस इज इक्वल टू आर थीटा. अरे पण हे एस तर आर्क लेंथ असते, आर्क लेंथ असते. वेक्टरमध्ये मला जर काही दाखवायचं असेल वेक्टरमध्ये, तर हा कर्व स्ट्रेट लाईन कधी होऊ शकतो, स्ट्रेट लाईन, तरच मला लिनियर डिस्प्लेसमेंट आणि लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमधलं रिलेशन मिळेल. मला लिनियर आणि अँग्युलरमधलं रिलेशन तेव्हाच मिळेल ज्यावेळेस हा स्ट्रेट लाईन असेल. आणि हा स्ट्रेट लाईन असण्यासाठी काय कंडिशन आहे की हा थीटा खूपच छोटा पाहिजे, खूप छोटा असेल त्यावेळेस एस बार इज इक्वल टू आर आणि थीटाच्या मध्ये मी लिहू शकतो. ओके, सो आत्ता सध्या तुम्हाला हा पॉईंट जरी नसेल समजला, बिलकुल लोड घेऊ नका, आपण MCQs करणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा नीट समजेल की मी काय म्हणत होतो. आत्ता आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा हा आहे ऑब्व्हियसली की अँग्युलर डिस्प्लेसमेंट छोटे छोटे असतात ना ते वेक्टर असतात, लार्ज नसतात. लार्ज का नसतात त्याचं रिझन सांगितलं की दे डोंट ओबे द लॉज. जे लॉज ऑफ वेक्टर्स आहेत तेच ओबे करत नाहीत, ॲडिशनचे वगैरे. कसा आहे हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वरती आहे. अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, वरती आहे. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन जसं मगाशी सांगितलं मी, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज विथ ओमेगा इफ ओमेगा इज इन्क्रीजिंग. सो एकतर वर असेल किंवा तो खाली असेल. बट फंडामेंटली हे तिन्ही वेक्टर्स जे आपण बघितले आत्ता जस्ट, हे या प्लेनला पॅरलल तर नाही आहेत, परपेंडिक्युलर आहेत. सो यांना आपण म्हणतो ॲक्शियल वेक्टर्स. पहिले 3 प्लेनार वेक्टर्स, हे 3 ॲक्शियल वेक्टर्स. हे दोन्ही वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तुम्ही रँडमली बघा, ह्याच्यावरती CET मध्ये प्रश्न बनतात. रँडमली हा एक तुम्हाला जो आवडतो ह्या ग्रुपमधला एक घ्या, तुम्हाला जो आवडतो या ग्रुपमधला घ्या आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट विचारा. तुम्ही स्वतःला विचारा की व्हॉट इज ॲक्सेलरेशन डॉट डेल्टा थीटा वेक्टरचा आन्सर. बाय डिफॉल्ट आन्सर इज 0, कारण की हे दोघं पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे तिघही प्लेनमध्ये आहेत, हे तिघही प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. सो इकडचं एक आणि इकडचं एक डॉट प्रोडक्ट कोणताही घ्या, 0च येणार. ओमेगा डॉट एस, ओमेगा डॉट व्ही, अल्फा डॉट ए, कुठलाही घ्या 0 येणार आहे. ठीक आहे. ह्या ॲक्सेलरेशनला कधी कधी लाडानी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण म्हणतात, कारण की तो टँजेन्शियल आहे. ऑब्व्हियसली टँजेन्शियल ॲक्सेलरेशन तुम्हाला शब्द दिसला तर डोंट वरी, तो हाच ॲक्सेलरेशन आहे जो अलॉंग द टँजेंट आहे. हे झाले 3, हे झाले 3. बघा 11वी येणं खूप गरजेचं आहे. 11वी मी स्किप करून डायरेक्टली 12th चालू करू शकलो असतो, बट मला माहिती आहे पहिले 15 मिनटं पण जाऊ देत. कन्सेप्ट्स क्लिअर नसतील ना तर काहीही उपयोग नाही. पुढचे लेसन तुम्हाला पुढचे गोष्टी समजणारच नाही आहेत या टॉपिकच्या. सो हे झालं बेसिक की हे असे असे टर्म्स असतात. आता वन्स यू नो हे टर्म्स असतात, ह्यांच्यात रिलेशन काय, सिम्पल रिलेशन आहे. याला जर काही एस इज इक्वल टू थीटामध्ये कन्वर्ट करायचं तर हे सगळ्या क्वांटिटीजला फक्त रेडियसनी मल्टिप्लाय करायची गरज आहे. इट कन्वर्ट्स टू अँग्युलर. डोंट वरी की ते कसं आलं, डेरिवेशन्स घेत नाही आहे मी 11वीतला कन्सेप्ट फक्त सांगतोय. एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, एट इज इक्वल टू आर अल्फा. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. लिनियर अँग्युलरमधलं रिलेशन सांगितलं मी तुम्हाला. आणि आता लिनियर अँग्युलरमधलं रिलेशन हे तर स्केलर रिलेशन आहे की स्केलर रिलेशन काय स्केलर रिलेशन आहे, एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, ए टी इक्वल्स टू आर अल्फा. बट हेच जर काही मला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ते रिलेशन असं आहे, कारण की हे सगळे वेक्टर्स आहेत. वेक्टर रिलेशन पण असलं पाहिजे त्यांच्यामध्ये. एस इज इक्वल टू डेल्टा थीटा क्रॉस आर. बघा थीटा आधी घ्यायचा आहे, व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर, ए टी इक्वल्स टू अल्फा क्रॉस आर. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की हे लगेच मी पुसून टाकतोय तर पॉज करा. हे रेकॉर्डेड सेशन आहे, हे काही लाईव्ह सेशन नाही. सो मी तर शिकवून पुढे पुढे जाणार आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल की थांबा, लिहायचं आहे, पॉज इट अँड राईट इट डाऊन. ठीक आहे, नो नीड टू वरी. सो दिज आर सम बेसिक्स. नाउ वन्स वी आर डन विथ दिस बेसिक्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दॅट इज सर्क्युलर मोशन हा ॲक्सिलरेटेड आहे का रे. हा एक सगळ्यात बेसिक लेवलचा क्वेश्चन जो विचारला जातो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, हा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट विचारला जातो. UCMचा अर्थ समजला पाहिजे, कारण की आपला पूर्ण सर्क्युलर मोशन टॉपिक 70 to 80 किंवा 90% पकडून चला, हा UCM वरती बेस्ड आहे. UCM म्हणजे काय हे समजून घेऊयात. UCM म्हणजे असा सर्क्युलर मोशन ज्यामध्ये पार्टिकलची 5 मीटर पर सेकंड पासून 5 मीटर पर सेकंडच राहते सगळीकडे स्पीड. म्हणजे
ह्या सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलची काय चेंज होत नाही, सांगा काय चेंज होत नाही. आत्ता ज्यांनी वेलॉसिटी उत्तर दिलंय त्यांनी परत मागचे 10 मिनिटं बघा. मी तेच सांगतोय की वेलॉसिटी वेक्टर आहे, स्पीड स्केलर आहे. सो ज्या मोशनमध्ये पार्टिकलची स्पीड चेंज होत नाही अशा मोशनला आपण UCM म्हणतो. वेलॉसिटी तर प्रत्येक पार्टिकलची चेंज होणार आहे, कारण की सर्क्युलर मोशन म्हणल्यावरती डिरेक्शन इज चेंजिंग. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल इन विच स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. हे बेसिक डेफिनेशन आहे काय. आता जर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर स्पीड म्हटल्यावरती इवन ओमेगा विल रिमेन कॉन्स्टंट. ही झाली अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. अजून खूप साऱ्या फॅक्टर्स आहेत जे कॉन्स्टंट राहतात, बट हा तो वेळ नाही आहे की तो आत्ता तुम्हाला लिस्ट डाऊन करण्याची गरज आहे. ते आपण कधी करणार आहे, जेव्हा आपण MCQचे पॉईंट्स बघू. एखादा न्यूमेरिकल आला तेव्हा मी तुम्हाला लिहून देईन की विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट इन UCM. आन्सर इज स्पीड. तर मी तुम्हाला सांगेन स्पीडच्या ऐवजी अजून काय काय देऊ शकले असते. कायनेटिक एनर्जी, अँग्युलर वेलॉसिटी, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो आत्ता सध्या ह्याच्यात नाही जायचं. आत्ता फक्त कन्सेप्ट शिकतो आपण की UCM म्हणजे काय. स्पीड इज कॉन्स्टंट. स्पीड कॉन्स्टंट राहिल्यामुळे काय काय राहू शकतं कॉन्स्टंट. हा तर ॲप्लिकेशनचा भाग झाला जो आपण MCQजमध्ये बघूयात. ठीक आहे, UCM कळालं आहे तुम्हाला. सो UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल जेव्हा फिरतो त्याची स्पीड कॉन्स्टंट राहते. मग स्पीड कॉन्स्टंट राहते तर वेलॉसिटी चेंज होती याचा अर्थ, कारण की वेलॉसिटीची डिरेक्शन चेंज होती. वेलॉसिटीची डिरेक्शन चेंज होती. कोण डिरेक्शन चेंज करतोय, कोणता ॲक्सेलरेशन आहे. अरे स्पीड 5च राहतीये, 5 मीटर पर सेकंड. आता 5ची 5च राहतीये म्हणजे ऑब्व्हियसली टँजेन्शियली ॲक्सेलरेशन नाही होतं त्याचं. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन स्पीड वाढवतं. इथे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन होत नाही तर डिरेक्शन चेंज होतीये. तर जो ॲक्सेलरेशन डिरेक्शन चेंज करण्यामध्ये पार्टिसिपेट करतो अशा ॲक्सेलरेशनला आपण म्हणतो नॉर्मल ॲक्सेलरेशन, किंवा ह्या पर्टिक्युलर मोशनसाठी त्याला नाव दिलेलं आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. थोडंसं मी तुम्हाला ह्याची हिस्ट्री सांगतो. पार्टिकल सोडा. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला दिला आहे आणि तो ऑब्जेक्ट सर्टन स्पीडनी मूव्ह होतोय किंवा सर्टन वेलॉसिटीनी मूव्ह होतोय. ठीक आहे, तर व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन असं मी तुम्हाला सरळ सिंपल क्वेश्चन विचारतोय. ते थोडंसं तुम्ही विचार करा अँड टेल मी व्हॉट शुड बी दी आन्सर. ॲक्सेलरेशन म्हणजे काय. तर नॉर्मल जनता काय म्हणेल, ॲक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, कारण की त्यांनी लहानपणापासून डेफिनेशन व्यवस्थित लर्न केलेलं असतं. बट ॲप्लिकेशन जमतंय का, त्या डेफिनेशनचा अर्थ समजला आहे का आपल्याला. तर मी एक तुम्हाला साधं एक्झाम्पल देतो आणि हा फेमस एक्झाम्पल आहे. ए पार्टमध्ये ही कार आहे, 5 मीटर पर सेकंडनी मूव्ह होती पुढे 5 मीटर पर सेकंड. इथे जाऊन त्याची स्पीड 5 मीटर पर सेकंड आहे. इथेच चालली कार, पुढेच चालली कार, पुढेच चालली आहे. बी एक्झाम्पल जो आहे त्याच्यामध्ये कार 5 मीटर पर सेकंड आहे, किंवा स्ट्रेट लाईनवरती कार 5 मीटर पर सेकंड आहे. थोडी पुढे जाऊन कारची स्पीड 7 मीटर पर सेकंड झाली, स्पीड वाढली. इथे पहा थर्ड एक्झाम्पलमध्ये कर्व रोड आहे. असा कर्व रोडवरती कारची स्पीड 5 मीटर पर सेकंड आहे. इथे जाऊन पण स्पीड तेवढीच राहिली 5 मीटर पर सेकंड. आणि डी ऑप्शनमध्ये कर्व रोडवरती जाताना कारची स्पीड 5 मीटर पर सेकंड होती, पुढे जाऊन त्याची स्पीड 7 मीटर पर सेकंड झाली. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय की ह्या 4 मोशनमधले कोणते कोणते मोशन्स आर ॲक्सेलरेटेड. 2 मिनिटाचा पॉज करून विचार करा. विचार करून नंतर परत रिझ्यूम करा. आणि जर तुमचं उत्तर असेल सर बी डी ॲक्सेलरेटेड आहेत आणि हे 2 ॲक्सेलरेटेड नाहीत, तर तुम्हाला बिलकुल बेसिक गोष्टी समजल्या नाही आहेत ॲक्सेलरेशनच्या. ठीक आहे, जर तुमचा आन्सर असेल बी ॲक्सेलरेटेड आहे, सी ॲक्सेलरेटेड आहे आणि डी ॲक्सेलरेटेड आहे, देन कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला बरोबर कळाले की ॲक्सेलरेशन म्हणजे काय. ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी चेंज होऊ शकते 2 रिझन्समुळे. स्पीड जी खूप आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसली की बाबा स्पीड चेंज दिसली तरच ॲक्सेलरेशन आहे असं म्हणणारे लोक आहे आपण. 5चं 7 होतंय का, झालं ॲक्सेलरेशन आहे. 5चं 7 झालं का, झालं ॲक्सेलरेशन आहे. इथे 5चं 5च राहिलं, स्पीड चेंज नाही झाली, ॲक्सेलरेशन नाही. इथे पण सेम राहिलं, ॲक्सेलरेशन नाही. अशा मेंटॅलिटीचे आपण आहेत.
सो त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजायची की वेलॉसिटी नुसतं स्पीडने चेंज होत नसते, वेलॉसिटी कधी कधी डायरेक्शन बदलल्यामुळे पण चेंज होऊ शकते. आणि हे पर्टिक्युलर एक्झाम्पल सी वालं डिरेक्शन चेंज झालेलं ॲक्सेलरेशन आहे. डिरेक्शन चेंज झाली आहे बघा ह्याची, तर वेलॉसिटी चेंज झाली आहे, आणि जर वेलॉसिटी चेंज झाली आहे तर ॲक्सेलरेशन आहे. सो हे 3 ॲक्सेलरेशनवाले मोशन, हा बिना ॲक्सेलरेशनचा मोशन, ह्याच्यात ना स्पीड ना डिरेक्शन कोणीही चेंज होत नाही. सो हे 3 आहेत जे, तर याच्यामधनं आपण डेव्हलप करतो एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट की वेलॉसिटी चेंज 2 रिझनमुळे होते, स्पीड आणि डायरेक्शन. स्पीड चेंज करू शकणारा ॲक्सेलरेशनचं नाव आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, जो वेलॉसिटीच्या अलॉंग असतो, स्पीडच्या अलॉंग असतो, जो आत्तापर्यंत आपण शिकलो आहे, त्याची आपल्याला सवय आहे. बट जो ॲक्सेलरेशन डिरेक्शन चेंज करण्यामध्ये पार्टिसिपेट करतो, त्याचं स्पीडशी काहीही घेणं देणं नाही, अशा ॲक्सेलरेशनला आपण नॉर्मल ॲक्सेलरेशन म्हणतो. सो ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये कोणीच प्रेझेंट नव्हता, म्हणजे AT पण 0, AN पण 0. थोडा विचार करून सांगा, इथे AT आणि AN मध्ये कोण 0? आपण बघूयात तुम्ही बरोबर आन्सर देताय का. इथे सांगा कोण कोण 0? AT 0, AN 0, कोण कोण 0? इथे सांगा AT 0, AN 0, कोण कोण 0? जर तुमचा आन्सर असा असेल then very good. If you say that sir इथे AT is not 0, इथे AT is present, AN is absent, कारण की सर नॉर्मल डिरेक्शन चेंज करतो, डिरेक्शन चेंज होत नाही आहे, सरळ चाललाय तो. इथे सर स्पीड चेंज होत नाही आहे, 5ची 5च राहते, म्हणजे टँजेन्शियल स्पीड, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 असलं पाहिजे, नो ॲक्सेलरेशन. मात्र डिरेक्शन चेंज होत आहे, डिरेक्शन चेंज नॉर्मलमुळे होऊ शकते, सो नॉर्मल प्रेझेंट आहे. आणि जर इथे तुम्ही म्हणालात सर स्पीड वाढली, टँजेन्शियल आहे, ॲक्सेलरेशन पण आहे नॉर्मलवालं, कारण की डिरेक्शन पण चेंज झाली, तर तुमचा आन्सर बरोबर आहे. अँड दिस इज हाऊ यू अप्लाय द कॉन्सेप्ट्स. ओके, समजून घ्यायचं की कोणत्या ॲक्सेलरेशनचं काय काम आहे. आता ह्याच्यावरती कसे प्रश्न बनतात पहा. CETला असा क्वेश्चन विचारतात, सर्क्युलर मोशन इज इम्पॉसिबल विदाउट A टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, B नॉर्मल ॲक्सेलरेशन, C बोथ, D नन. सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल असं म्हणूया, इम्पॉसिबल नॉट पॉसिबल, कोणामुळे पॉसिबल नाही, सर्क्युलर मोशन कोणामुळे पॉसिबल नाही असं विचारलं जर मी तुम्हाला की ह्या फॅक्टर्समुळे सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही आहे, कोणत्या कोणत्या विदाऊट क्वेश्चन असा आहे की कोणते नसतील तर सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही आहे. तर हा नसेल तर चालेल का रे? हा नसेल तर टँजेन्शियल नसेल तर 5 मीटर पर सेकंडचं 5 मीटर पर सेकंडच राहणार आहे शेवटपर्यंत, तर तो तर बेस्ट आहे आपला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तो, बरोबर. हा नसेल तर चालून जाईल, AN असला पाहिजे ना, नॉर्मल असला पाहिजे, कारण की सर्क्युलर मोशनला लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशनला डिरेक्शन चेंज होणं खूप गरजेचं आहे, कारण की डिरेक्शनच चेंज झाली नाही तर पार्टिकल सरळ जाईल. डिरेक्शन चेंज होणं महत्त्वाचं आहे, म्हणजे AN असणं महत्त्वाचं आहे. विदाऊट AN इट इज इम्पॉसिबल. ठीक आहे, विदाऊट AN हा असलाच पाहिजे. हे बोथ आणि नन मी जस्ट ऑप्शन बनवायचे होते म्हणून बनवले. डोंट फोकस ऑन दॅट की सर हे बोथमध्ये येतं, त्याचा विचार करू नका. मला एवढंच विचारायचं आहे तुम्हाला, AN आणि AT मधला कोण कंपल्सरी असला पाहिजे? AN आणि AT मधला कोण कंपल्सरी असला पाहिजे? तर AN कंपल्सरी असला पाहिजे. AT नसेल तरी चालेल, असेल तरी चालेल. AT नसेल तरी चालेल, AT असेल तरी चालेल. इनफॅक्ट AT नसेल तर तो सोप्पा सर्क्युलर मोशन बनतो, UCM म्हणतो आपण. असेल तर तो नॉन UCM म्हणतो, ज्याच्यामध्ये स्पीड वाढते किंवा स्पीड कमी होते. ह्या प्रकारच्या सर्क्युलर मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो, ज्यामध्ये AT इज ॲब्सेंट. आता पहा, हा जो टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचा दुसरा वाला नॉर्मल ॲक्सेलरेशन आहे, तो नॉर्मल ॲक्सेलरेशन टँजंटला परपेंडिक्युलर असतो, आणि टँजंटला परपेंडिक्युलर एखादी गोष्ट असेल तर त्याला नॉर्मल म्हणतात, नॉर्मली सर्कलमध्ये, राईट. आपण टँजंटला परपेंडिक्युलर नॉर्मल म्हणतो. तर सर्कलमध्ये ते नॉर्मल जे असतात, हे जे नॉर्मल्स असतात ते सगळेचे सगळे नॉर्मल यू विल फाइंड की दे आर पासिंग थ्रू द सेंटर. सर्कलच एक अशी जॉमेट्री आहे की ज्याचे सगळे नॉर्मल ॲक्सेलरेशन्स एका पॉईंटपासून पास होतात, ज्याला आपण सेंटर म्हणतो. म्हणून नॉर्मल ॲक्सेलरेशनला सर्क्युलर मोशनमध्ये स्पेशल नाव दिलं आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, AC.
सो नॉर्मल ॲक्सेलरेशन वेगळं आहे का, सेंट्रिपिटल वेगळं आहे का, रेडियल वेगळं आहे का, नाही, तिन्ही ॲक्सेलरेशन एकच आहेत. सर्क्युलर मोशनसाठी रेडियल म्हणजेच सेंट्रिपिटल म्हणजेच तुमचा नॉर्मल. आपण नॉर्मल वापरणारच नाही, तुम्हाला मी फक्त कन्सेप्ट सांगितलं आहे. ॲक्च्युली आपण वर्ड वापरणार आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि येस, ह्याचं डेरिवेशन मागच्या वर्षी झालं आहे, ह्याचे फॉर्म्युले माहिती असले पाहिजे तुम्हाला. काय आहे फॉर्म्युला? v²/r r ओमेगा स्क्वेअर आणि v ओमेगा, हे तीन त्याचे स्केलर फॉर्म्स आहेत, तुम्ही लिहून घ्या हे. आणि ह्याचे वेक्टर फॉर्म्स असे येतात, खूप महत्त्वाचे आहेत काय वेक्टर फॉर्म. बघा, मला बिलकुल माहीत नाही वेक्टर फॉर्म, मी डिराईव्ह करणार आहे तुमच्यासमोर. पहिलं तर मला सिम्पल आहे, माहिती आहे मला, हा माहिती नाही म्हणजे आय विल बी मेकिंग इट इन फ्रंट ऑफ यू. आता हा कसा आहे तर हां, v²/r तर मॅग्निट्यूड आहे, डिरेक्शन कशी असते, टुवर्ड सेंटर असतो. सो रेडियस तिकडे चालला आहे, हा इथे येणार आहे. सो r0 लिहितो मी, हा r0 झाला युनिट वेक्टर, त्याच्या ऑपोजिट असणार आहे म्हणून मायनस साईन. r ओमेगा स्क्वेअरमध्ये r ऑलरेडी वेक्टर आहे, सो r रेडियस वेक्टर तिकडे असेल तर त्याच्या ऑपोजिट असतो, सो परत इथे मायनस साईन. हा तिसरा जो आहे ना v ओमेगा, हा मला पण माहीत नाही ह्याचं वेक्टर फॉर्म कसं बनवायचं, सो मी तुमच्यासमोर बनवतो. असा पार्टिकल फिरतोय, टँजेन्शियल वेलॉसिटी इथे आहे, ओमेगा वरती आहे, मला माझ्याकडे वेक्टर पाहिजे, सो मी ओमेगा वरतून इकडे आलं पाहिजे, ओमेगा क्रॉस v तर इथे मिळेल मला. ठीक आहे, आता हे मी ओरली केलं तुमच्यासमोर, जस्ट सांगतो मी काय केलं आहे. बघा, हा आतमध्ये जाणारा वेक्टर आहे का, इट इज गोईंग इनसाइड v, ओमेगावरती असेल त्यावेळेस v ओमेगा, v इथे ओमेगावरती. आता मला v आणि ओमेगाचा क्रॉस प्रोडक्ट काढायचं आहे, यांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे आणि a बनवायचं आहे. कळालं का मला काय बनवायचं आहे? a, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बनवायचं आहे या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन. मग मी v क्रॉस ओमेगा करू का ओमेगा क्रॉस v करू? कारण की दोन्ही सेम नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे, कोणीतरी एकच आन्सर असणार ह्याच्यातनं. तर मी ओमेगावरती आहे ना, v इकडे, मी ओमेगा क्रॉस v केलं तर इथे मिळतं आहे, मला माझ्याकडे मिळतो आहे जे पाहिजे आपल्याला. आणि मी जर काही v क्रॉस ओमेगा केलं, v पलीकडे, v पासून ओमेगाकडे आलो, मी आधी v पासून ओमेगाकडे आलो तर मला आउटवर्ड मिळतो आहे. आणि आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल इज टुवर्ड सेंटर, सो इट शुड बी ओमेगा क्रॉस v, नॉट v क्रॉस ओमेगा. हे चुकीचं आहे. दिस इज युअर आन्सर फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. हे त्याचे वेक्टर फॉर्म्स, हे त्याचे स्केलर फॉर्म्स. दिस इज ऑल अबाउट क्लास 11th कॉन्टेंट. लेट्स स्टार्ट विथ क्लास 12th. ओके, सो बिफोर मूविंग टू द नेक्स्ट पॉईंट, एक गोष्ट इथं मी क्लिअर करतोय की वी आर स्टार्टिंग विथ द ॲक्च्युअल 12th स्टँडर्ड नाव. 11thचं रिव्हिजन झालं आहे. बट वॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, तुम्ही इम्पल्सला एनरोल्ड झाला आहात म्हणजे झालं सगळं असं नाही आहे. तुम्ही ही तर फर्स्ट स्टेप आहे, यू हॅव एनरोल्ड. आता ॲक्च्युली सगळं चालू होणार आहे, ह्याच्यापुढे हार्डवर्क चालू होणार आहे, याच्यापुढे तुमचे एफर्ट्स काउंट होणार आहेत. ओके, सो असं नाही की इम्पल्सला एनरोल केलं म्हणजे झालं, सक्सेस मिळाला. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप. आता तुम्ही 120 डेज आमच्याबरोबर राहू शकता का, एवढंच फक्त आपल्याला टेस्ट करायचं आहे. जर तुम्ही 120 दिवस आम्ही जे सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकला तर मात्र तुम्ही पलीकडे जेव्हा बरोबर प्रॉपरली निघाल 120 डेज नंतर, तेव्हा तुमचे स्कोर्स खूप चांगले असतील. बिलीव्ह मी, पूर्ण प्रोसेसमध्ये इफ यू स्टे विथ अस, प्रत्येक लेसन, प्रत्येक दिवशी जे काही काम देऊ, जे काही होमवर्क देऊ, त्याचा अभ्यास कराल, रिव्हिजन कराल, जी काही स्ट्रॅटेजी असेल ती फॉलो कराल, श्योरली 100% तुम्हाला चांगला स्कोर येणार आहे. ओके, सो जस्ट टेकिंग ॲडमिशन इज नॉट इनफ. ॲडमिशन घेतलं आहे, आता तुम्हाला काम करायचं आहे. वी विल प्रोव्हाइड यू द बेस्ट कंटेंट, वी विल प्रोव्हाइड यू द बेस्ट MCQs, वी विल प्रोव्हाइड यू एव्हरीथिंग दॅट इज पॉसिबल. जे काही CETला 100% लागतं त्याच्यापेक्षाही जास्त प्रोव्हाइड करू. तुम्ही किती घेऊ शकता, तुम्ही किती ग्रास्प करू शकता, हे तुमच्या हातात आहे. ओके, सो नाव बॉल इज इन युअर कोर्ट. आता तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. दिस इज द फर्स्ट लेक्चर. ओके, हे पहिलं लेक्चर रेकॉर्ड करतोय. असे खूप सारे लेक्चर येणार आहेत. स्टार्टिंगला जोश असतो, पहिले 2-4 दिवस एकदम बघणार, रोज सकाळी उठून पूर्ण 1.5 तासचे लेक्चर सगळे बघणार. नंतर हळूहळू असं होईल की अरे पूर्ण लेक्चर नाही, थोडंच बघू, कामाचं बघू, इझी आहे हे, असला प्रकारचा ॲटिट्यूड ठेवू नका. जे ठरवलं आहे ना, फर्स्ट दिवशी जे करताय तेच 120th डेला, म्हणजे 4 महिन्यांच्या शेवटच्या दिवशी तो जोश, तो ॲटिट्यूड राहिला पाहिजे. इफ यू कॅन डू इट, हे जर काही तुम्ही मेंटेन करू शकला, दॅट्स इट, एवढंच रिक्वायर्ड आहे. ओके, सो जे काही काम देणार आहे, जे काही आम्ही सांगतोय, जस्ट ब्लाइंडली फॉलो करा. ते जास्त थिंकिंग करू नका. अँड खूप जास्त 4 गोष्टी 4 लोकांकडून ऐकतो आपण, बट फॉलो फक्त जे आम्ही सांगतोय तेच करा. ठीक आहे, कारण की तुम्हाला कोणाला तरी एकालाच ट्रस्ट करावं लागेल. तुम्ही सगळ्यांनाच ट्रस्ट करायला लागले, सगळ्यांचंच ऐकायला लागले, तर काय होईल की तुमचं
जे फोकस आहे तो डायव्हर्टेड होऊन जाईल. काही एखादा जण म्हणेल हे कर, दुसरा म्हणेल ते कर, तिसरा म्हणेल ते कर. असं नाही की कोणी रॉंग आहे, प्रत्येकाचा एक वे असतो. सो तुम्हाला जो एक वे सांगितला आहे, जो आम्ही तुम्हाला सांगतोय, नाव जस्ट फॉलो दॅट. सिन्स यू हॅव एनरोल्ड, नाव दिस इज ओनली वे टू कम आउट ऑफ इट. ओके, सो होपफुली यू विल डू इट बेटर. लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. ओके, सो आता बघूयात 12वीतले टॉपिक. 12वीमध्ये पूर्णपणे काय आहे, तर जे काही आपण बेसिक शिकलोय, तर त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ॲप्लिकेशन्स. खूप सारे पॉईंट्स आहेत, एक एक करून आपण त्यांना सॉल्व्ह करू, एक एक करून आपण त्यांना बघूयात. पहिला कॉन्सेप्ट जो आहे तर तो आहे व्हेकल मूव्हिंग ऑन ए कर्व्ड रोड. ठीक आहे, एका कर्व्ड रोडवरनं व्हेकल जेव्हा मूव्ह होतो, म्हणजे व्हेकल जेव्हा सर्क्युलर ट्रॅकवरनं मूव्ह होतो, तर त्या सर्क्युलर ट्रॅकवरनं मूव्ह होताना त्याचं पूर्ण मेकॅनिक्स त्यात आपल्याला शिकायचं आहे की नक्की कोण त्याला आत ओढत असतं. कारण की सर्क्युलर मोशनवरतून चालतोय ना व्हेकल, आणि कोणीतरी आत ओढलंच पाहिजे, त्याशिवाय तो व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्मच करू शकत नाही. आणि आपण बघितलंय की देअर शुड बी अ सेंटर सिकिंग ॲक्सिलरेशन ऑर सेंटर सिकिंग फोर्स, ज्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आपण. राईट, लेट्स सी द मेकॅनिक्स ऑफ दिस मूव्हिंग व्हेकल ऑन अ कर्व्ड रोड. अज्युम करूयात की दिस इज अ कर्व्ड रोड. हा कर्व्ड रोडचा टॉप व्ह्यू वरतून बघतोय आपण. आणि हा जो रोड आहे सध्यासाठी आपण ए त्याच्यातला लेवल रोड घेऊ, हॉरिझॉन्टल रोड घेऊ. हॉरिझॉन्टल रोड आहे म्हणजे आडवा रोड आहे, रोड बिलकुल आडवा आहे. या रोडवरनं कारने इथनं एंट्री मारली आणि कारने अशी गोल फिरून इथनं एक्झिट करणार आहे. या ड्युरेशन, या पूर्ण जर्नीमध्ये त्याचं आपल्याला शिकायचं की नक्की कशी जर्नी होते किंवा कोणते कोणते फोर्स ॲक्ट होतात, ह्याच्याबद्दल आपण समजून घेऊयात. समजा मी मागून बघतोय, रोडवरती बसून मागून कारला बघतोय, तर मला कार कशी दिसेल, माझ्यापासून लांब जाताना दिसेल, तिचे टायर्स दिसतील आणि हे कारचं मागून दिसणार आहे. तुम्हाला सर 4 चाकं असतात, अरे 2 आणि पुढे 2, मागून तर 2च दिसणार आहे. बरोबर मागून बघतोय त्याला. मागून बघताना माझ्यासाठी ही साईड इनर साईड असेल, कर्वच्या इनर साईड, आणि ही असेल आउटर साईड. बरोबर, ही कार राईटला टर्न मारणार आहे, असा इथे राईटला असा टर्न मारणार आहे. ठीक आहे, ओके. आता पहा, नीट पहा. या कारला जर काही टर्न मारायचा असेल तर जो कोणीतरी फोर्स त्याला आतमध्ये ओढणारा असला पाहिजे. देअर शुड बी सम फोर्स विच इज कीपिंग इट इनसाइड द ट्रॅक, अदरवाइज इट इज इम्पॉसिबल. इमॅजिन करा ना, जर इथे कोण पहिले तर कोण प्रोव्हाइड करते आतमध्ये त्याला ढकलणं, तर येस, आन्सर आहे फ्रिक्शन. या टायरमध्ये आणि या रोडच्या सरफेसमध्ये फ्रिक्शन आहे जे त्याला पकडून ठेवते, बाहेर जाऊ देत नाही. इमॅजिन करा तुम्ही, हा पूर्ण आईसनी बनलेला ट्रॅक आहे आणि व्हील्स पण बेसिकली आईसनी कशा तरी बनवलेत, एकदम स्लिपरी आहे दोन्ही पण. आता गाडी चालवत आलो आपण, ठीक, इथून इथपर्यंत कशी चालवली हा वेगळाच विषय, पण पोचलो कसं तरी इथपर्यंत. आणि आता आपण टर्न घ्यायचा आहे. आता टर्न घेताना मी काय करतो, मी पूर्ण स्टेअरिंग असं वळवतो, स्टेअरिंग फुल रोटेट केलं, व्हील्स पण रोटेट झाले. बट प्रॉब्लेम असे की ते स्किडिंग, ते खाली सटकणार आहे. सो काय होईल, ह्या कारचे व्हील असे होऊन जातील, बट ही कार पुढे पुढे जाईल, असे व्हील्स आणि बाहेर. इट विल क्रॅश ऑन दिस आउटर रेलिंग. बरोबर ना. सो स्किडिंगचा प्रॉब्लेम आहे. सो फ्रिक्शन असणं गरजेचं आहे. बिना फ्रिक्शनचा कारला टर्न मारताच येत नाही. फ्रिक्शन इज द की. सो हॉरिझॉन्टल रोडमध्ये एक मात्र गोष्ट जी आपल्याला ट्रॅकवरती ठेवते किंवा रोडवरती ठेवते ती आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन नसतं तर आपण कंटिन्युअसली सरळ गेलो असतो आणि पडलो असतो इथे रेलिंगवर. सो हॉरिझॉन्टल रोडसाठी मला जर का इथून जायचं असेल तर कोण मला आतमध्ये ओढून ठेवतंय, कोण मला आतमध्ये फोर्स प्रोव्हाइड करतंय, तर उत्तर आहे फ्रिक्शनल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्स हा सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स आहे. बऱ्याच जणांचा हा एक मोठा मिसकन्सेप्शन आहे. मी विचारतो क्लासमध्ये फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला, ज्यांनी अभ्यास केलेला असतो सगळेजण ओरडतात, सर म्यू इंटू एन. अँड दिस इज कम्प्लिटली रॉंग. हा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युलाच नाही आहे. हा तर फॉर्म्युला लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शनचा आहे. म्हणजे इथपर्यंत फ्रिक्शनची व्हॅल्यू पॉसिबल आहे. जसं की मी तुम्हाला असं एक्झाम्पल देतो की हा 10 किलोचा ब्लॉक म्यू इक्वल्स टू 0.3 सरफेसवरती ठेवलेला आहे. तर ह्याच्यात फ्रिक्शनल फोर्स किती आहे, तर ह्याचं उत्तर आहे सर ह्याच्यात फ्रिक्शनल फोर्स आत्ता सध्या 0 आहे. आपण त्याला हलवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किती आहे, 30 न्यूटन आहे. हे बरोबर आहे. म्यू इंटू एन करून बघा. नॉर्मल रिॲक्शन कधी पण वेट असतं असंही नाही आहे.
काही जण अजून एक दुसरा कन्सेप्शन क्लिअर करतोय मी. काही जणांनी तर रटून ठेवलेलं असतं सर एन इज इक्वल टू एम जी, काही झालं तरी एन इज इक्वल टू एम जी, काही झालं तरी एन इज इक्वल टू एम जी. नाही, दरवेळेस नसतो हा. आत्ता आहे कारण की आत्ता सरफेस फ्लॅट आहे. एन असतो प्रेसिंग फोर्स, असं लक्षात ठेवा. एन काय प्रेसिंग फोर्स आहे की ज्या फोर्सनी तो ब्लॉक सरफेसवरती प्रेस झालेला आहे. या ब्लॉकला या सरफेसवरती कोणी प्रेस करून ठेवलं आहे? वेटनी. सो तो वेट आपण टाकला, मल्टिप्लाय केला, एन म्यू इंटू एन केला मल्टिप्लाय, 30 आलं. बट फ्रिक्शनल फोर्स 0 आहे या ब्लॉक आणि सरफेसमध्ये. फ्रिक्शनल फोर्स 0 आहे कारण की जर मी या ब्लॉकला ढकलणं चालू केलं इकडनं 7 न्यूटननी ढकलणं चालू केलं तर ब्लॉक म्हणेल की आय कॅन रेझिस्ट अप टू 30 न्यूटन, आय विल नॉट मूव्ह. सो ब्लॉक विल प्रोव्हाइड, म्हणजे सरफेस आणि ब्लॉकमध्ये फ्रिक्शन विल प्रोव्हाइड 7 न्यूटन का रिॲक्शन टू मी. सो मी ढकलतोय 7नी पण तो हलत नाही, ह्याचा अर्थ फ्रिक्शनल फोर्स आता 7 आहे. सो फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय? तर फ्रिक्शनल फोर्स इज नथिंग बट अप्लाइड फोर्स. मी जेवढा लावतोय तेवढाच फ्रिक्शन असतो, प्रोव्हाइडेड दॅट मी लिमिटच्या आतमध्ये आहे. मी 23 न्यूटन लावला, फ्रिक्शन म्हणेल मी पण 23 देऊ शकतो, इट विल नॉट मूव्ह. सो व्हॉट इज फ्रिक्शनल फोर्स का फॉर्म्युला? जेवढा फोर्स आपण लावलाय तो आहे फ्रिक्शनल फोर्स, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही लिमिट क्रॉस नाही करत आहे. मी लावलाच इकडे डायरेक्टली 40 न्यूटन तर काय होईल रे? फ्रिक्शनची लिमिट क्रॉस करून टाकू आपण. आता लिमिट म्हणजे 30चाच तो रिॲक्शन रेझिस्ट करू शकतो. बाकी तर मी लावलेला फोर्स जास्त आहे तर तो आता ब्लॉक पुढे स्लाइड होऊन जाईल. तेच इथे होतं आहे. इथे फ्रिक्शनल फोर्स जो त्याला आतमध्ये ढकलून ठेवते ना त्याला कोणताही फॉर्म्युला नाही. तुम्ही म्हणाल सर फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आम्ही पाठ केला आहे आणि बुकमध्ये पण त्यांनी तोच वापरला आहे. तर बिलकुल नाही, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युलाच नाही आहे. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला नाहीच आहे. फ्रिक्शनल फोर्स इज अप्लाइड फोर्स. हा तर लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन्स आहे. मग टेक्स्टबुकवाल्यांनी काही मिस्टेक केली का? तर नाही. विचार करा, नीट विचार करा काय झालं. टेक्स्टबुकवाल्यांनी काय सांगितलं की हा कार इथून जात होती तर त्याच्यावरती त्याच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनी, म्हणजे त्याच्यामध्ये बसून जर का तुम्ही विचार केला तर त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होत होता बाहेरच्या डिरेक्शनमध्ये. किती ॲक्ट होत होता? mv²/r. म्हणजे ह्या फिगरमध्ये कुठे ॲक्ट होत होता? इथे mv²/r. टेक्स्टबुकवाले म्हणाले तुम्ही कारमध्ये बसलाय तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होणार आहे तुमच्यासाठी. तो कॅन्सल करण्यासाठी फ्रिक्शन वॉज हेल्पिंग यू. आता जर मी या रोडवरनं एकदम हळूहळू जाईन, एकदम निवांत जाईन तर सेंट्रिफ्युगल फोर्स कमी लागेल. जर मी सेंट्रिफ्युगल फोर्स कमी लावीन तर फ्रिक्शन, जो फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे तो हा तर नसतोच. फ्रिक्शनल फोर्स अप्लाइड फोर्स असतो. सो मी जेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स लागणार आहे स्लोली जाताना तेवढाच फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. आता समजण्यासाठी एक गोष्ट समजून घ्या. लेट अस से दॅट ही लिमिट आहे फ्रिक्शनची. काय ही लिमिट आहे? कोण आहे? एफ एस तर लिमिट आहे फ्रिक्शनची. फॉर एक्झाम्पल आय विल टेक इट इज 100 न्यूटन. एक एक्झाम्पल म्हणून मी 100 न्यूटन घेतोय की हा ट्रॅक जास्तीत जास्त 100 न्यूटननी आत मला ठेवू शकतो. मॅक्सिमम 100 न्यूटननी तो मला आत ठेवू शकतो. जर मी इकडून कार घेऊन जाताना एकदम स्लोली गेलो तर सेंट्रिफ्युगल फोर्स कमी लागेल मला. 20 न्यूटनचा लागेल सेंट्रिफ्युगल. 20 न्यूटन 20 न्यूटन 20 न्यूटन 20 न्यूटन. एम आय सेफ? तर तुम्ही म्हणाल सर आतमध्ये 100 लागतोय, बाहेर 20 लागतोय, तर मी आत का नाही ढकललं जातं? तर मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की हा जो अप्लाइड फोर्स आहे हा आउटवर्ड अप्लाइड फोर्स आहे. तर फ्रिक्शन हा फ्रिक्शनल फोर्स नाहीच आहे. हा तर लिमिट आहे 100, त्याची लिमिट अप्पर लिमिट. मी बाहेर लावतोय 20 ना तर फ्रिक्शन म्हणेल मी पण 20 लावू शकतो. फ्रिक्शन विल रेझिस्ट. फ्रिक्शन इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. फ्रिक्शन हा सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स आहे. मी अजून फास्ट जायचं ठरवलं की बाबा 20नी तर काही होत नाही आहे, थोडं फास्ट जाऊन बघूयात. सो इफ आय गो फास्टर, आता लिमिट तर 100च राहणार आहे बट बाहेर ढकलण्याची टेंडन्सी वाढणार आहे बिकॉज वेलॉसिटी वाढवतोय मी. सो आउट थ्रो बाहेरच्या डिरेक्शनमध्ये जो फेकण्याची टेंडन्सी आहे ना सर्क्युलर मोशनची ती वाढेल आणि त्यामुळे आय विल बी पुश्ड आउटवर्ड विथ अ हायर फोर्स. आणि मी जेवढ्या हायर फोर्सनी बाहेर पुश केलं जाईन तर हळूहळू 20च्या ऐवजी 30, 40, 50, 60, 70, 80. पण तोपर्यंत फ्रिक्शन निवांत आहे. तो म्हणतो मी 100पर्यंत चिल एकदम, नो प्रॉब्लेम. 70ने जा, 80नी पुश कर, आय विल पुल यू बॅक बाय 70, आय विल पुल यू बॅक बाय 80. बट तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो की व्हेकल मुव्हिंग ऑन अ कर्व्ड रोड हॉरिझॉन्टलसाठी मॅक्स स्पीड काढा, मॅक्स स्पीड. तर मॅक्स स्पीड काढा असा स्पेशली क्वेश्चन विचारलेला असतो. आणि त्यावेळेस तुम्ही पण लॉजिक वापरायला असं पाहिजे की सर मॅक्सिमम स्पीड जर काही मी जायचं असेल, मी किती फास्ट जाऊ शकतो? तर कॉमन सेन्स आहे की बाबा बाहेर ढकलण्याची टेंडन्सी जी आहे, बाहेर ढकलण्याचा फोर्स, तो माझ्या लिमिट जेवढा पाहिजे. मी त्याच्यापेक्षा फास्ट गेलो, 120चा ढकलण्याचा असेल फोर्स, तर फ्रिक्शन विल नो लॉंगर कीप मी इनसाइड, आय विल गो आउट.
सो मॅक्सिमम मी किती फास्ट जाऊ शकतो त्याच्यासाठी आय हॅव टू कम्पेअर सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स विथ द लिमिटिंग फोर्स विथ द फ्रिक्शनल फोर्स. विथ वॉट? विथ फ्रिक्शनल फोर्स. त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स विल बिकम द लिमिट इट सेल्फ. सो टेक्स्टबुकमध्ये जे सांगितले ना, सेंट्रिपिटल फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला त्यांनी म्यू इंटू एन दिला आहे. मग हे काही चूक केली का त्यांनी? तर नाही, ही त्यांनी मॅक्सिमम स्पीडसाठी सांगितली. बाकी ठिकाणी तर व्हॅलिडच नव्हतं. ठीक आहे ना, मॅक्सिममपेक्षा कमी स्पीडला हे व्हॅलिडच नाही राहणार, कारण की फ्रिक्शनल फोर्स इज नॉट म्यू इंटू एन, इट इज अप्लाइड फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स विल बी फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज, बट द फॉर्म्युला विल नॉट बी व्हॅलिड. फॉर्म्युला विल नॉट बी व्हॅलिड, ओनली फॉर मॅक्सिमम स्पीड इट इज व्हॅलिड. अँड देअरफोर mv²/r हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. आणि सॉल्व्ह करून तुम्हाला तर माहिती आहे एन असतो mg, मास ऑफ द व्हेकल इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. सॉल्व्ह केलं तर यू गेट वेलॉसिटी इज इक्वल टू √μs/g. सो क्लिअरली हॉरिझॉन्टल रोडसाठी दिस इज द फॉर्म्युला फॉर सेफ स्पीड. ही नो स्किडिंगची कंडिशन आहे. ह्या रोडवरून सटकण्याची, नो स्किडिंग काय आहे रे बाबा? ही मॅक्सची स्पीड आहे. मॅक्सिमम सेफ स्पीड फॉर नो स्किडिंग इज √μr/g. रिलायबल आहे का रे ही स्पीड? बिलकुल रिलायबल नाही आहे. रोडचं नेचर कधीही बदलू शकतं सीझन वाईज. म्यू चेंज होऊ शकतो अचानक, आणि अचानक चेंज झाला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. सो बिलकुल सेफ नाही आहे. मला फास्ट जायचं असेल तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की रोडचा म्यू वाढवा, तरच मी स्पीड वाढवू शकतो. पण रोडचा म्यू वाढवण्यात प्रॉब्लेम आहे, कारण की मी जेवढा म्यू वाढवीन तेवढा रोड रफ होईल, वेअर अँड टेअर ऑफ टायर वाढेल. सो मला ह्या रोडवरनं फास्ट जाण्यासाठी म्यू वाढवून बिलकुल चालणार नाही आहे, कारण की म्यू विल इन्क्रीज द वेअर अँड टेअर ऑफ टायर, मोर द फ्रिक्शन, मोर द रफ रोड्स. आणि परत रिलायबल नाही आहे. ह्याच्यावरती ऑइल स्पिल झालं तर मग अवघड होऊन जाईल. स्नोफॉल झाला रोडवरती, अवघड होऊन जाईल. सो हे काही बरोबर नाही बाबा. हॉरिझॉन्टल रोडवरून मॅक्सिमम सेफ स्पीड काढली तर आहे, पण काही मजा नाही येईल ह्याच्यात. ह्याच्यामध्ये मजा का नाही आली? कारण की ह्याच्यात इंजिनिअरिंग नाही आहे काही, ह्याच्यात वाढवू शकत नाही मी स्पीड. सो त्यामुळे मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. एक वेगळा विचार असा माझ्या मनात आला की मला फास्ट जायचं होतं तर म्यू वाढवू शकतो, मी आर पण वाढवू शकतो. पण आर वाढवणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. आर वाढवणं म्हणजे मला असा काहीतरी रोड बनवायचा आहे. बट अनफॉर्च्युनेटली मधली जी स्पेस आहे ना, ही मधली स्पेस, ती स्पेस काही रिझन्समुळे ह्याच्यातनं आपल्याला जाता येत नाही. इथे खूप इम्पॉर्टंट काहीतरी आहे की जे तोडता येणार नाही. सो आरचं बोलायलाच नको. जी तर अर्थवरती आपण करूच शकत नाही, जीबद्दल काही झोल. म्यूच एक प्रॉब्लेम होता, पण म्यूमध्ये तुम्हाला मी सांगितलं काय प्रॉब्लेम आहे. तरी मला फास्ट जायचं आहे. मला तर फास्ट जायचंच आहे. आय डोंट केअर कसं तरी जायचं आहे, पण फास्ट जायचं आहे. सो त्यामुळे माझ्याकडे एक डोक्यात एक मस्त विचार आला की बाबा कोणीतरी आत ढकलणारं पाहिजे मला. देअर शुड बी समवन पुशिंग मी इनसाइड. बाकी मला काही घेणं देणं नाही, फ्रिक्शन नाही ना, ठीक आहे, मी काहीतरी दुसरी एजन्सी लावतो. सो मी काय करतो, मी या रोडच्या सेंटरला एक मोठा पोल लावतो आणि त्या पोलवरून एकदम जाड रोप लावतो. जाड, एकदम अशी जाड थिक रोप. आणि माझ्या गाडीला जशी गाडी इकडे येईल मी गाडी थांबवणार, ती रोप गाडीला अटॅच करणार आणि मी गाडी एकदम जोरात पळवणार, एकदम फास्ट. म्हणजे स्किडिंग बिडिंगच्या पेक्षाही फास्ट. कारण की आता मला आत ओढणारा फ्रिक्शन सोडून एक नवीन एजंट आला आहे, तो आहे हा रोप. आणि रोपमध्ये खूप जास्त जाड रोप घेतली, खूप स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. सो मी खूप फास्ट जाऊ शकतो. बट हे जे आहे ना, हे तर घरगुती उपाय आहे की मला एकट्या गाडीला चालणार आहे. इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल की प्रत्येक गाडी आली, त्याला दोरी लावली, गाडी गेली, दोरी काढली, इम्पॉसिबल. सो हे तर सोल्युशन नाही. बट दिस इज वन वे की बाय विच समवन इज पुशिंग अस इनसाइड. फर्स्ट वॉज फ्रिक्शन विच वॉज पुशिंग अस इनसाइड, बट फ्रिक्शन वॉज नॉट रिलायबल. फ्रिक्शन बिलकुल रिलायबल नाही आहे. सो मी रोप वापरली. रोप पण एका पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. सो काहीतरी एक फायनल वन टाईम सोल्युशन असलं पाहिजे. त्यामुळे इंजिनियर्सनी विचार केला की काहीतरी असलं पाहिजे. तर त्यांनी सगळ्यात बेस्ट काम केलं की त्यांनी कारचं वजन जे असतं ना, mg, त्याचं रिॲक्शन असतं नॉर्मल, त्या नॉर्मललाच वापरून आतमध्ये सेंट्रिपिटल फोर्स देण्यासाठी मजबूर केलं नॉर्मलला. कसं काय केलं त्यांनी बघा, तर त्यांनी हॉरिझॉन्टल रोडचा कॉन्सेप्टच काढून टाकला की जिथे जिथे टर्न्स येतील आणि जिथे जिथे टर्नवरती आपल्याला फास्ट जायचं असेल, बघा टर्नवरती स्लो जायचं असेल ना तर आपण हा कॉन्सेप्ट वापरणार नाही. बट जर मला टर्नवरती खूप फास्ट जायचं आहे, जसं की रेस कोर्स ट्रॅक्सवर जे असतात ना, ट्रॅक्स F1चे, त्याच्यात कर्ववरती खूप फास्ट जायचं असतं. कारला थोडीच तिथे थांबून चालणार आहे की बाबा टर्न मारतोय आता मी हळू जाणार आहे, नाही, तिथे त्यांना स्पीड वाढवायची असते कंटिन्युअसली.
सो अशा वेळेस आपल्याला जर स्पीड वाढवायची आहे आणि स्पीड वाढवायची आहे टर्नवरती, तर त्यांनी काय केलं, त्यांनी वापरला कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड. आणि ह्या कॉन्सेप्टप्रमाणे त्यांनी ह्या रोडला इन्क्लाइंड करून टाकला. आउटर एज, इनर एज इन्क्लाइंड करून टाकला. आणि इन्क्लाइंड केल्यानंतर तो पूर्ण व्हेकल ऑब्व्हियसली इन्क्लाइंड झाला. अख्खा व्हेकल टिल्ट झाला. अख्खाच्या अख्खा व्हेकल टिल्ट झाला. आणि अख्ख्या व्हेकल टिल्ट झाल्यानंतर हा तर व्हेकलचा MG आहे. हा सगळ्यांना माहिती MG कॉस असतो जॉमेट्रीप्रमाणे, आणि हा असतो MG साईन. तर तुम्ही म्हणाल सर MG साईनमुळे तो खाली घसरगुंडीसारखा पडत का नाही आहे? तर त्याच्याबद्दल बोलू आपण. तसं नाही पडणार तो, कारण की फ्रिक्शन पण आहे सफिशियंट अमाऊंट ऑफ. ठीक आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन जो आहे N. ठीक आहे. सो MG कॉस थीटा, MG नॉर्मल रिॲक्शन. आता हे जे कॉम्पोनंट्स आहेत ना, हे मी उगाच रिझॉल्व्ह केलेत. हे काय आता सध्या गरजेचे नाही आहेत आपले, कारण की आपल्याला तर कोण प्रोव्हाइड करतोय हॉरिझॉन्टल फोर्स, नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करतो ना. सो हे उगाच ड्रॉ केले मी. सो हा आहे MG. नॉर्मल रिॲक्शन कधी पण प्लेनला परपेंडिक्युलर असतो. सो आय शुड ड्रॉ परपेंडिक्युलर टू द प्लेन. हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे N, त्याचे जर मी दोन कॉम्पोनंट्स केले व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल, तर हा थीटा जॉमेट्रीप्रमाणे हा थीटा येतो. दिस इज N कॉस थीटा, दिस इज N साइन थीटा. सो नीट पहा, व्हेकलला टिल्ट केल्यानंतर व्हेकलचाच नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट आतमध्ये टुवर्ड्स सेंटर त्या व्हेकलला ढकलण्याचा प्रयत्न करतो किंवा पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो हॉरिझॉन्टल आहे ना, तो टुवर्ड्स सेंटर आहे. दॅट इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. नीट पहा, अशा पर्टिक्युलर केसमध्ये फ्रिक्शन मी आत्ता इग्नोर मारतोय का, फ्रिक्शन नाही असं नाही म्हणत मी, फ्रिक्शनलेस आहे. फ्रिक्शनलेस असता तर गाडी अशी 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 खाली सटकली असते. इग्नोर मारतोय. फ्रिक्शनचा कन्सेप्ट आत्ता आहे, फ्रिक्शन आपण इंट्रोड्यूस करू, बट विदाउट फ्रिक्शन, इग्नोरिंग फ्रिक्शन. नीट विचार केला तर व्हॉट इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स बँक रोडमध्ये? हॉरिझॉन्टलमध्ये मी सांगितलं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो? फ्रिक्शनल फोर्स. इथे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय N साइन थीटा. N साइन थीटा प्रोव्हाइड करतोय, वेटचा साइन कॉम्पोनंट. मग N कॉस थीटाचं काम काय? अरे N कॉस थीटाचं काम आहे वेटला बॅलन्स करणं, MGला. अपवर्ड डाऊनवर्ड नेट फोर्स 0 पाहिजे, अपवर्ड डाऊनवर्ड कॅन्सल झाले पाहिजे. सो जर मी हे इक्वेशनला सॉल्व्ह केलं, सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज N साइन थीटा आणि MG इज N कॉस थीटा. करा डिवाइड करून MM कॅन्सल. v²/rg कम्स आउट टू बी tan थीटा. सो v इज इक्वल टू √rg tan थीटा. हा आपला दुसरा महत्त्वाचा फॉर्म्युला बनला. एक होता हॉरिझॉन्टल रोडचा मॅक्सिमम स्पीड, नो स्किडिंग कंडिशन. हा होता बँक्ड रोड. बँक्ड रोडसाठी हा फॉर्म्युला आहे मॅक्सिमम वेलॉसिटी ऑन अ बँक्ड रोड. बट याच्यामध्ये इग्नोरिंग फ्रिक्शन आहे. सो ज्या ज्या न्यूमेरिकलमध्ये फ्रिक्शनचा काहीच उल्लेख नाही, नुसतं सांगितलं की बाबा अँगल आहे आणि रेडियस आहे, काढा मॅक्सिमम स्पीड. फ्रिक्शनबद्दल काही बोललेच नाही आहेत, तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरणार. बट आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की जर फ्रिक्शन पण असेल, पहिली केस फ्रिक्शन पण असेल आणि दुसरी केस बँकिंग पण असेल, तर त्याचा मिक्स्ड कंबाईंड फॉर्म्युला काय आहे? लेट अस डिस्कस दॅट फॉर्म्युला नाउ. ठीक आहे, तुम्ही हे पहिलं लिहून घ्या. दोन्ही केसेस, नो स्किडिंग आणि ही आहे ओनली बँकिंग. नो स्किडिंग, ओनली बँकिंग, हे दोन्हीचे फॉर्म्युले लिहून घ्या. मॅक्सिमम सेफ स्पीड्स आहे ते सगळे. ओके, सो पॉज करून तुम्ही लिहू शकता. आय विल जस्ट इरेज दिस पार्ट. सी, नाव इज द बँक्ड रोड. आणि बँक्ड रोडसाठी आपण मिनिमम आणि मॅक्सिमम दोन्ही स्पीड काढणार आहे. कमीत कमी काय पाहिजे आणि जास्तीत जास्त काय पाहिजे स्पीड. सी, मी फक्त चित्र ड्रॉ करतो, डेरिवेशन तुम्ही समजून घ्याल. दिस इज द व्हेकल, दिस इज द अँगल. फर्स्ट आय विल बी डिस्कसिंग मिनिमम, आय विल बी डिस्कसिंग मॅक्सिमम. बघा, मिनिमम का गरजेचं आहे? कारण की मी तुम्हाला सांगितलं आहे की जर बाबा हा फ्रिक्शनलेस असता तर ही गाडी खाली सटकून नको पडायला. सो ती गाडी त्याच लेवलला राहायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. सो मिनिमम स्पीड पण असली पाहिजे की त्या स्पीडपेक्षा मी कमी स्पीडनी पळायला लागलो गाडी घेऊन अशा रोडवरती, बँक रोडवरती, तर मी सटकून खाली जाईन. ठीक आहे, आय शुड नॉट गो डाऊन, स्लाईड डाऊन. गाडी अशी स्लाईड नाही झाली पाहिजे.
आणि मॅक्सिमम ची गरज काय मग? तर मॅक्सिममची गरज आहे की जर का मी खूपच फास्ट पळवली तर गाडी अशी वरती नको स्पीड अप व्हायला, अशी वरती, म्हणजे ती आउटर रेलिंगकडे जाईल आणि ही इनर रेलिंगकडे जाईल. जर का गाडीची स्पीड कमी झाली याच्यापेक्षा कमी आणि ही मॅक्सिमम आहे, ह्याच्या वर गेली तरी झोल आहे, तो आउटर रेलिंगला धडकेल, हा लोअर रेलिंग इनर रेलिंगला धडकेल. याच्यामध्ये कुठे पण सेफ आहे, ही लोएस्ट ही मॅक्सिमम, ह्याच्यामध्ये लाईफ इज चिल. लेट अस ट्राय टू फाइंड मिनिमम आणि मॅक्सिमम. फक्त मी फोर्स डायग्राम ड्रॉ करणार आहे, आपोआप पुढे तर इक्वेशन सेमच सॉल्व्ह करायचे असतात. बघा सिंपल, हा आहे, याचं वजन mg खाली असतं, कॉमन सेन्स, नॉर्मल रिॲक्शन इकडे असतो. आता फक्त राहतो विषय, डोक्यामध्ये एक कन्सेप्ट ठेवा, फ्रिक्शन कुठे लागतं? फ्रिक्शन कधी पण तिथे लागतं ज्याच्या ऑपोजिट मोशन असतं. मोशन पलीकडे जात असेल, पलीकडे स्लायडिंग होत असेल तर इकडे फ्रिक्शन लागतं. ह्याच्यामध्ये मिनिमम डिस्कस करतो ना आपण. मिनिमम म्हणजे कार खाली सटकतीये बाबा, कार खाली सटकतीये म्हणजे फ्रिक्शन कुठे लागणार आहे? फ्रिक्शन वर लागणार आहे, इथे लागणार आहे वर, बट मी त्याला शिफ्ट करतो, सेंटर ऑफ मासपासून ड्रॉ करायचे आहेत आपले सगळे. सो फ्रिक्शन इथे लागणार आहे. एफ एन एफ एम जी 3. इथला विषय काढूयात. इथे हा काय, हां हे तर मग असं एक्सप्लेनेशनचा ॲरो येतो. पहिला वजन खाली एम जी डाऊनवर्ड, ह्याच्यात तर कोणी शंका घेऊ शकत नाही की एम जी खाली कसं काय. नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल टू द सरफेस ऑब्व्हियसली. इथे तुम्हाला समजलं असेल की सर मॅक्सिमम स्पीडने मी जर काही पळायला लागलो तर मॅक्सिमम स्पीडने मी जर काही कार घेऊन गेलो तर कार वरती जाईल आउटर रेलिंगकडे, तर फ्रिक्शन कुठे लागेल? फ्रिक्शन ऑपोजिट खाली लागेल. आता खाली म्हणजे इथे शिफ्ट करतो मी वेक्टरला. ओके, हे आणि हे फिगर एक्झॅक्टली सेम आहे, एक्सेप्ट फोर्स ऑफ फ्रिक्शन इथे होता तो इथे आहे, इथला खाली आलाय, बास, दॅट्स इट. सो याला जर काही मी इज्जतीत एक्स आणि वायच्या अलॉंग रिझॉल्व्ह केलं, तर एन जो आहे ना, थीटा बाय जॉमेट्री येतं. सो एनचा अपवर्ड कॉम्पोनंट कोण आहे रे? एन कॉस थीटा. एफचा अपवर्ड कॉम्पोनंट कोण आहे? एफ साइन थीटा. एनचा अपवर्ड, एफचा अपवर्ड, एफचा डाऊनवर्ड जवळचा कॉस असतो, एफ कॉस थीटा. एम जी तर खालीच आहे, एम जी खालीच आहे, एम जी इज डाऊनवर्ड. नॉर्मल रिॲक्शनचा इकडचा कॉम्पोनंट कोण आहे? एन साइन थीटा. अच्छा, हे 4 फोर्सेस या 3चे 1 2 3 4 5 बनले. 3चे 5 बनण्यामागे ऑब्व्हियस रिझन आहे, हा ऑलरेडी अलॉंग वाय होता तर त्याला आपण छेडछाड केली नाही त्याच्याबरोबर. एन मध्येच होता, त्याचे 2 बनवले. सो एनचे 2 बनले का नाही? एन कॉस एन साइन. कुठला कॉस कुठला साइन? थीटा जवळचा कॉस, थीटा जवळचा कॉस, थीटाच्या दूरचा साइन. या एफचे 2 बनले, असे 2, असे 2. थीटा जवळचा कॉस, थीटाच्या लांबचा साइन, कॉमन सेन्स आहे. सेंटर कुठे आहे? इथे सेंटर आहे का इथे सेंटर आहे? या ट्रॅकसाठी सेंटर कुठे आहे? सेंटर या साईडला आहे. बँकिंग करताना आउटर साईडला एलिव्हेट करतो आपण, आउटर रेलला एलिव्हेट करतो. एलिव्हेटिंग द आउटर लेअर, आउटर जे रेलिंग असतं त्याला एलिव्हेट करतात, त्याला बँकिंग म्हणतो. सेंटर इथे आहे, याचा पण सेंटर तिथेच आहे. सो इथे अपवर्ड डाऊनवर्ड फोर्स इक्वल असले पाहिजे आणि इथल्यामध्ये हा फोर्स जास्त असला पाहिजे, सेंट्रिपिटल प्रोव्हाइड करणारा हा जास्त असला पाहिजे. सो नेट फोर्स काय येईल बघा, हे अपवर्ड डाऊनवर्ड इक्वल. सो एम जी इक्वल्स टू एफ साइन थीटा प्लस एन कॉस थीटा. आणि दुसरा काय येईल? इकडच्या डिरेक्शनमध्ये जो फोर्स येईल एन साइन थीटा, हा मोठा आहे, नाहीतर सेंट्रिपिटल फोर्सेस कोणी प्रोव्हाइड नाही करणार, हा मोठा असेल तर. हा मोठा आहे एन साइन थीटा मायनस एफ कॉस थीटा. कोण प्रोव्हाइड करतो? हे काय प्रोव्हाइड करतोय? एम व्ही स्क्वेअर बाय. झाला, डन. या 2 इक्वेशनला डिवाइड करा, उत्तर मिळतं. फ्रिक्शनल फोर्स काय असतो? फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला माहिती आहे सर, फ्रिक्शनल फोर्स इज नॉट म्यू इंटू एन. बरोबर, मीच तुम्हाला सांगितलं नॉट. बट इथं लिहायचं आहे म्यू इंटू एन. कारण की का लिहायचं? कारण की आपण मिनिमम आणि मॅक्सिममची केस काढतोय. मिनिममच्या केसला फ्रिक्शननी त्याची लिमिट रीच केली असेल ना, आणि मॅक्सिममला फ्रिक्शननी त्याची ही लिमिट रीच केली असेल. सो मॅक्सिमम मिनिमम दोन्ही एक्स्ट्रीम केस काढतोय, त्यामुळे फ्रिक्शनला आपल्याला म्यू इंटू एन टाकावंच लागणार आहे, त्यात तर काही शंकाच नाही आहे. म्यू इंटू एन. इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करा,
व्ही स्क्वेअर बाय आर जी मिळेल तुम्हाला. एम एम कॅन्सल होऊन जाईल. थोडं पॉज करा, स्लो करा, ज्यांना समजत नाही आहे नीट बघा, जमेल. ह्याला ह्याच्याने डिवाइड करा, एम एम कॅन्सल, व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू इकडे सगळेच्या सगळे एन कॅन्सल होतील, ऑल एन्स विल कॅन्सल अँड व्हॉट इज लेफ्ट, साइन थीटा मायनस म्यू कॉस थीटा अपॉन म्यू साइन थीटा प्लस कॉस थीटा. आणि जर या इक्वेशनला कॉस थीटाने डिवाइड केलं, कॉस थीटाने डिवाइड केल्यावरती टॅन थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा इज द फॉर्म्युला फॉर व्ही मिनिमम. ठीक आहे, व्ही मिनिमम आर जी खालचा पलीकडे नेतो मी आणि याचा रूट घेऊन टाकतो, म्हणजे नुसता व्ही डायरेक्टली मिळेल. एखादी स्टेप वाचवली आणि 2 सेकंड पण वाचवले, 2-4 सेकंड वाचले आहेत, आपल्याला व्ही मिनिमम मिळाला आहे. मिनिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला आहे. मॅक्सिममसाठी असंच सगळं करायचं आहे, फक्त फोर्सेस रिझॉल्व्ह होताना थोडासा फरक पडेल. काय फरक पडेल, फिगर पहा. इज्जतीत एक्स आणि वायच्या लॉंग रिझॉल्व्ह करूयात. एम जी खाली, ओके, आडवा उभा, थीटा थीटा, बरोबर. एफचा अलीकडचा कॉस थीटा, कारण की मी तुम्हाला शिकवलंय थीटाच्या जवळचा कॉस कॉम्पोनंट, थीटाच्या दूरचा कॉम्पोनंट साइन कॉम्पोनंट. खाली एम जी होताच, प्लस अजून एक आला, एफचा कोणता आला, साइन कॉम्पोनंट आला. ठीक आहे. नॉर्मलचा अपवर्ड कॉस कॉम्पोनंट असला पाहिजे आणि आडवा कॉम्पोनंट इकडे जाणारा कॉम्पोनंट साइन कॉम्पोनंट असला पाहिजे. सो याच्यासारखंच इथे पण रिझॉल्व्ह झालेत. इथे वरचे खालचे कॅन्सल झाले पाहिजे, जसं वरचं आणि खालचे कॅन्सल झालं इथे, तसं इथले वरचे खालचे कॅन्सल झाले पाहिजे. त्यामुळे वरचे खालचे कॅन्सल करण्याच्या नादामध्ये कुठे गेला डस्टर, हां, तर वरचे खालचे कॅन्सल करताना तुम्हाला काय सापडेल, दिस शुड बी इक्वल टू दिस ना, म्हणजे एम जी इज इक्वल टू प्लस एफ पलीकडे नेणार आहे मी, एम जी प्लस एफ साइन थीटा इज इक्वल टू एन कॉस थीटा, म्हणजे एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. मुद्दामून असं करायचं. का करतो मी, कारण तुम्हाला एम जी आणि एम व्ही स्क्वेअरला डिवाइडच करायचे, सेम प्रोसिजर आहे, म्हणून एम जीला आयसोलेट करून टाकला एकाच स्टेपमध्ये. आणि हे दोघं जे इकडे चालले आहेत, व्हॉट दे आर डुईंग, दे आर प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर इज एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा. एफला मगासारखंच सांगितलं मी, वी आर फाइंडिंग द मॅक्सिमम केस, सो त्याला म्यू इंटू एन टाका आणि डिवाइड करा 2ला 1नी. 2ला 1नी डिवाइड केलं, 2ला 1नी, तर एम एम कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर बाय जी आर मिळेल तुम्हाला, इज इक्वल टू सगळे एन गायब होतील, सगळे एन, साइन प्लस म्यू कॉस अपॉन कॉस मायनस म्यू साइन. आणि जर का ह्याच्यासारखाच कॉस थीटाने डिवाइड केला, याला कॉस थीटाने डिवाइड केलं, तर वरती साइन बाय कॉस इज टॅन प्लस म्यू 1 मायनस म्यू टॅन, टॅन प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन, फक्त वरती प्लस खाली मायनस. सो मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला असा बनतो, टॅन थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅक्सिमम स्पीड, दिस इज द फॉर्म्युला फॉर मिनिमम स्पीड ऑन अ कर्व्ड बँक्ड रोड. बँक्ड रोडच्या क्वेश्चनमध्ये या आणि ह्या स्पीडच्या मध्ये कोणतीही स्पीड सेफ आहे, याच्या बाहेर याच्या कमी सेफ नाही. ह्याच्या कमी असेल तर खालच्या रेलिंगवरती गाडी घसरेल, याच्यापेक्षा फास्ट असेल तर वरच्या रेलिंगकडे गाडी सटकेल आणि वर जाईल. गाडीला त्याच लोकेशनला थांबायचं असेल एका पर्टिक्युलरला, तर त्याची स्पीड या आणि याच्या मध्ये कुठेतरी पाहिजे. इज इट क्लिअर, बरोबर. सो दिस इज ऑल अबाउट द कर्व रोड, बँक रोड, हॉरिझॉन्टल आणि बँक दोन्हीही झालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे वेल ऑफ डेथ. ओके, एक छोटासा पॉइंट आहे मौत का कुआ म्हणून. एकदम सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये, की एक सिलेंड्रिकल वेसल आहे किंवा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. त्या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरमध्ये एक ऑब्जेक्ट समजा फिरायला लागला. नॉर्मली मोठ्या ह्याच्यामध्ये व्हेकलला फिरवतात जोरात. ओके, व्हेकलला फिरवतात आणि तो व्हेकल या वॉलवरती असा फिरतो हॉरिझॉन्टल. ओके, म्हणजे असा वॉलवरती असा फिरतो तो, विच सीम्स टू बी इम्पॉसिबल, खूप डिफिकल्ट आहे ते. बट रियालिटीमध्ये तो असा फिरू शकतो, एक सर्टन स्पीडनी फिरला तरच पॉसिबल आहे तो. ओके, सो व्हॉट इज द कंडिशन दॅट द ऑब्जेक्ट शुड रोटेट, व्हॉट इज द कंडिशन दॅट द ऑब्जेक्ट शुड रोटेट or revolve at that speed so that it will not fall down.
ते आपल्याला बेसिकली डिराईव्ह करायचं. एकदम सिंपल आहे. हे एक्सपेरिमेंट घरी पण करू शकतो आपण. काय करायचं की बकेट घ्यायची आहे आणि त्या बकेटमध्ये ऑब्जेक्ट ठेवायचा आणि त्या बकेटला जोरात असं फिरवायचं. तो ऑब्जेक्ट त्याच्यावरती मग आता फिरायला लागतो. तर किती स्पीडनी त्या बकेटला आपण फिरवलं म्हणजे तो ऑब्जेक्ट किती स्पीडनी फिरला तर तो बकेटच्या त्या पर्टिक्युलर लेवलवरती राहतो. दॅट स्पीड वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट की त्या स्पीडनी हा जर काही पार्टिकल किंवा व्हेकल जे काही असेल तो फिरला तर तो खाली नाही पडणार. बघा किती सिंपल लॉजिक आहे. इमॅजिन करा की हा व्हेकल आहे एक. ओके, आता कॉमन सेन्स आहे, व्हेकल वॉलवरती कसं उभं राहील? व्हेकल वॉलवरती उभं राहणार नाही कारण की व्हेकल खाली पडेल, कारण की ग्रॅव्हिटी खाली आहे. ग्रॅव्हिटी शुड पुल इट डाऊन. नॉर्मली आपण एक डस्टर मी समजा ह्या बोर्डवरती ठेवण्याचा प्रयत्न केला तर इट फॉल्स डाऊन बिकॉज ग्रॅव्हिटी इज टेकिंग इट डाऊन. बट जर मी या डस्टरला एका बोटाने पुश करून ठेवल्याला तो खाली नाही पडत आहे बिकॉज मी त्या डस्टरवरती प्रेसिंग फोर्स लावला आहे. कोणता फोर्स लावला आहे? प्रेसिंग फोर्स. आणि जो प्रेसिंग फोर्स मी लावतो तेवढाच मला नॉर्मल रिॲक्शन मिळतो, बरोबर ना? आणि मी तुम्हाला सांगितलं आहे नॉर्मल रिॲक्शन इज नॉट ऑलवेज mg, इट इज द प्रेसिंग फोर्स. सो मी जेवढ्या फोर्सनी डस्टरला पुश केलं, वॉलनी तेवढ्या फोर्सनी रिॲक्ट केलं अँड दॅट इज द नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मली डस्टरला नुसतं ठेवलं सोडून दिलं तर देअर वॉज नो प्रेसिंग फोर्स सो इट फॉल्स डाऊन. बट मी जर काही त्याला पकडून ठेवलं तर मी प्रेसिंग फोर्स लावला. प्रेसिंग फोर्स लावल्यामुळे नॉर्मल रिॲक्शन डेव्हलप झाला आणि नॉर्मल रिॲक्शन डेव्हलप झाल्यामुळे या डस्टरवरती जो डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होत होता त्याला कॅन्सल आउट करण्यासाठी फ्रिक्शन ॲक्ट झाला. फ्रिक्शन ॲक्ट झाला. आता इथे तर मी हाताने प्रेस करतो. या वेल ऑफ डेथमध्ये काय होतं की हा जो ऑब्जेक्ट आहे हा एवढा जोरात फिरवतात, ते एवढा फास्ट फिरवतात की त्या ऑब्जेक्टवरती प्रेसिंग करण्याची गरजच नाही पडत. तो ऑब्व्हियसली तो ऑब्जेक्ट स्वतःच सेंट्रीफ्युगल फोर्समुळे वॉलवरती प्रेस होऊन जातो. तो वॉलवरती ढकलला जातो स्वतःहून आणि त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन ह्या पर्टिक्युलर केसमध्ये एक्झॅक्टली इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. जो सेंट्रीफ्युगलचा प्रेस आहे वॉलवरती त्या व्हेकलचा, व्हेकल एकदम फास्ट चाललं आहे सो इट इज ट्राईंग टू गो अवे. सो तो जो प्रेस आहे सेंट्रीफ्युगलचा एक्झॅक्टली तेवढाच नॉर्मल रिॲक्शन आपल्याला इथे अचीव होतो. आता एन मिळाला. तुम्हाला माहिती आहे फ्रिक्शनल फोर्स इज नॉट म्यू इंटू एन. फ्रिक्शनल फोर्स हा म्यू इंटू एन नाही. बट येस, फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू म्यू इंटू एन जर अप्लाइड फोर्सनी त्याची लिमिट गाठली तर, बरोबर ना? सो जेव्हा जाऊन आपल्याला विचारले की मिनिमम कितीच्या स्पीडने मी पळवू याला, व्हॉट इज द मिनिमम स्पीड. ज्यावेळेस मी मिनिमम स्पीड कॅल्क्युलेट करायची असेल मला त्यावेळेस mg जो अप्लाइड फोर्स आहे त्यांनी जस्ट इक्वल टू बॅलन्स केलं पाहिजे ह्याला, जस्ट त्यांनी फ्रिक्शनला कॅन्सल आउट केलं पाहिजे. कारण की मी जर त्याच्यापेक्षा स्लो केलं, याच्यापेक्षा स्लो केलं मी त्याला तर नॉर्मल रिॲक्शन कमी होईल, फ्रिक्शनची लिमिट कमी होईल आणि ऑब्जेक्ट खाली पडून जाईल. कारण की mg तर कॉन्स्टंट आहे. या वेलवरती तो व्हेकल फिरण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे स्पीडची? मिनिमम स्पीड रिक्वायर्ड कशी काढू शकतो मी? मिनिमम स्पीड रिक्वायर्ड mgला इक्वेट केलं पाहिजे फ्रिक्शनल फोर्स बरोबर म्यू इंटू एन. आणि इथे एन mg नसून mv² बाय आर आहे. mv² बाय आर, mg mm कॅन्सल, वेलॉसिटी मिळते rg बाय म्यू चा रूट. बघा आपल्याला हॉरिझॉन्टल रोडचा वेगळा फॉर्म्युला होता, म्यू rg होता, इथे वेगळा आहे. हा मिनिममचा फॉर्म्युला आहे. बऱ्याच वेळेस ओमेगा पण विचारला जाईल तुम्हाला, तर फक्त mv² ऐवजी मी काय करीन, mg इज इक्वल टू म्यू आर ओमेगा स्क्वेअर टाकून देईन. म्हणजे कधी कधी ओमेगा विचारला तरी काढता येईल. सो ओमेगा काय येईल बघा, म्यू इंटू आर ओमेगा स्क्वेअर नाही, mr ओमेगा स्क्वेअर ना. सेंट्रीपिटल फोर्सचा सेंट्रीपिटल फोर्स केला आहे मी, एम तर गायब झाला होता मग अशी, mm कॅन्सल. आणि ओमेगा मिनिमम किती लागणार आहे? अरे ओमेगा मिनिमम लागणार आहे अंडर रूट g बाय म्यू आर. याच्यावरनं पण हा डिराईव्ह करता आला असता v इज इक्वल टू आर ओमेगा करून. बट ठीक आहे, डायरेक्टली वेगळ्या वेनी केलं मी डिराईव्ह. दिस इज मिनिमम ओमेगा, दिस इज मिनिमम वेलॉसिटी. दीज आर द फॉर्म्युले इन द डेथ ऑफ वेल. मोस्टली क्वेश्चनमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारणार आहे की किती स्पीडनी फिरला तर तो फिरू शकतो. एक दॅर इज अ ह्यूज वेल विच इज 10 मीटर रेडियसची मोठी वेल आहे, त्याच्यामध्ये मी किती फास्ट गाडी पळवू सो दॅट आय विल नॉट फॉल. द आन्सर इज गाडी शुड बी पळवली ॲट म्यू आर जी बाय म्यू. म्यू इज गिवन ॲज 0. किती घेऊयात म्यूला, किती घेऊयात 0.1/4 घेऊन टाकू, 0.25 घेऊन टाकू. थिंग्स विल बिकम इझी. आर किती आहे रे? आर दिलाय 10, जी दिलाय 10, म्यू आहे 0.25 म्हणजे 1/4. 1/4चा 4 वरती जाईल, 400 बनेल, 400चा रूट 20,
20 शुड बी द स्पीड. 20च्या स्पीडनी पळवा गाडी, गाडी पडणार नाही. 17, 18, 20पेक्षा कमीच्या स्पीडनी गाडी पळवली तर गाडी विल फॉल डाऊन. 20पेक्षा फास्ट पळवली, यू आर सेफ. का यू आर सेफ? बिकॉज तुम्ही 20पेक्षा फास्ट पळवताय, त्यामुळे तुमचा सेंट्रीफ्युगल जास्त लागतोय, तुम्हाला चांगलाच नॉर्मल रिॲक्शन मिळतोय, तुमचा फ्रिक्शनची लिमिट त्यामुळे तगडी आहे, आणि वेट आत्ता तुमचं लिमिटपेक्षाही कमी आहे. निवांत आहे तुम्ही. वेट इज नॉट इनफ टू ब्रिंग द व्हेकल डाऊन. बट जर मी स्पीड कमी केला, 20पेक्षाही कमी केला, तर सेंट्रीफ्युगल कमी लागेल, नॉर्मल कमी मिळेल, लिमिट कमी होऊन जाईल. लिमिट कमी झाल्यावरती वेट आता डॉमिनंट बनेल, वेट त्याला खाली ओढून येईल. सो आपण ही कंडिशन काढली जस्ट दोघं इक्वल होतील त्यावेळेसची. सो आय होप तुम्हाला समजलं आहे वेल ऑफ डेथ. छोटासा पॉईंट आहे, एक पॅराग्राफमध्येच त्यांनी ते संपवला आहे विषय त्याचा. आय होप तुम्हाला हा कळाला असेल. आता राहिला आहे विषय नेक्स्ट, दॅट इज कॉनिकल पेंडुलम, आणि कॉनिकल पेंडुलम नंतर वर्टिकल सर्क्युलर मोशन. सो लेट्स मूव्ह टू कॉनिकल पेंडुलम. काय आहे कॉनिकल पेंडुलम? 11वीत पण झाला होता, 12वीत परत आला आहे. 2 वेगवेगळ्या वेनी त्यांनी डिराईव्ह केला आहे, बट कन्सेप्ट फॉर्म्युले सेमच आहेत, बिलकुल डिफिकल्ट नाही. सी व्हॉट इज मीनिंग ऑफ कॉनिकल पेंडुलम. कॉनिकल पेंडुलम is a pendulum in which a string and there is a bob. Bob is displaced and given a horizontal velocity. So when bob is given a horizontal velocity, the bob performs circular motion, whereas the string performs it traces the cone. So now conical pendulum. काय होतं? स्ट्रिंग ट्रेस करतो कोन, बॉब परफॉर्म करतो सर्क्युलर मोशन. मेन तर ह्याच्यामध्ये लेंथ ऑफ द पेंडुलम इम्पॉर्टंट आहे. किती अँगलनी तुम्ही त्याला डिस्प्लेस करून नंतर हॉरिझॉन्टल स्पीड दिली आहे ते इम्पॉर्टंट आहे. एकदा एल आणि थीटा मिळाला की ह्या 2 गोष्टी काढणं तर बाय हात का खेळ आहे. कारण की तुम्ही 10वीपर्यंत ट्रिग्नोमेट्री एवढं स्ट्रॉंग झाले तुमचं की जर तुम्हाला अँगल आणि हायपोटेन्यूस दिला असेल तर बाकी साईड्स काढायची गरजच नसते. जसं की मी तुम्हाला एक ट्रायंगल सांगतो. घ्या 10 मीटर 37 डिग्री. सांगा रिमेनिंग साईड्स. एकदम इझिली सर 10 sin 37, 10 cos 37. तसंच ही साईड आणि ही साईड काढणं आपल्यासाठी बिलकुल लोड नाही आहे. सो त्याचा जास्त विचार करू नका. बट त्यांना नावं दिली आहेत त्यांनी. ह्या साईडला ते हाईट म्हणतात आणि याला आपण रेडियस म्हणू शकतो. बट फाइंडिंग दॅम इज नॉट अ बिग डील. आणि ॲक्च्युली ह्या गोष्टी काढण्याचा अर्थच नाही आहे काही, कारण की या 2 गोष्टी व्हेरिएबल आहेत. पेंडुलमची लेंथ कॉन्स्टंट आहे. एकदा कोनिकल पेंडुलम तुम्ही दुकानातनं आणला त्याची लेंथ तर कॉन्स्टंट राहणार आहे. आता फक्त त्याचा आर आणि एच चेंज होणार आहे की तुम्ही 10 डिग्री नंतर ढकलताय का 20 डिग्री नंतर ढकलताय का 40 डिग्री नंतर ढकलताय, तर वेगवेगळ्या अँगलला एच आणि आर चेंज होतो. सो या काही फिक्स्ड गोष्टी नाही आहेत. गोष्टी फिक्स एल असते फक्त, आणि नंतर थीटा असतो, तुम्ही किती अँगलला त्याला लिफ्ट केलं आहे. या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या कॉनिकल पेंडुलमला मी जर ढकललं स्पीड व्हीनी तर कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. तर पहिलं, जेव्हा मी त्याला हॉरिझॉन्टली पुश करीन तर ह्याच्यामध्ये कोणते फोर्स ॲक्ट होतील ह्या बॉबवरती. पहिलं वजन mg आणि दुसरं टेन्शन t. टेन्शनचे 2 कॉम्पोनंट असतील. ह्या टेन्शनला मी रिझॉल्व्ह करणार आहे अपवर्ड कॉम्पोनंट. थीटाचा ऑल्टरनेट अँगल थीटा, तर हा कॉस बनतो. आत्ताच आपण बघितलं आहे थीटाच्या जवळचा कॉस आणि थीटापासून पलीकडचा असतो साईन कॉम्पोनंट. दिसतंय का इथे कोण सेंट्रिपिटल फोर्स त्याला प्रोव्हाइड करतं आहे? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा साईन कॉम्पोनंट ऑफ टेन्शन आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय साईन कॉम्पोनंट ऑफ टेन्शन. कॉस कॉम्पोनंट काय करतोय? कॉस कॉम्पोनंट काय करतोय तर कॉस कॉम्पोनंट तर mg बॅलन्स करण्यामध्ये व्यस्त आहे, वेट बॅलन्स करण्यावर. करा डिवाइड केलं, टेन्शन गेला, हा टेन्शन गेला की टॅन थीटा बनला. गेला v²/rg, rg पलीकडे ढकलूयात. सो नुसता राहिला v², तर रूट घेतल्यावरती रूट rg टॅन थीटा. असा तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला, पहिला महत्त्वाचा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. मी तर म्हणेन लर्नच करा तुम्ही, डेरिवेशन एवढं महत्त्वाचं नाही, डिराईव्ह करता येईल नक्कीच. एक आहे टाईम पिरियड, T0 म्हणू आपण त्याला, टाईम पिरियड. मी डेरिवेशन करून दाखवणार आहे, फोकस राहणार आहे कन्सेप्टवरती. टाईम पिरियड
टेन्शन, आणि तिसरा आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. तिन्हीचे फॉर्म्युले मी लिहितो आणि पटकन डिराईव्ह करून दाखवतो. ते टाईम पिरियडचा फॉर्म्युला बघा, दोन्ही टाईम पिरियड आणि टेन्शन टी टी आहेत म्हणून टी नॉट आणि टी म्हणतोय मी. टी नॉट इज टाईम पिरियड, त्याचा फॉर्म्युला आहे 2π रूट ऑफ एल, कॅपिटल घेतला असल्यामुळे मी एल कॉस थीटा बाय जी लिहितो. हा फॉर्म्युला कसा आला एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. टेन्शन mg सेक थीटा कसा आला, एका सेकंदात उत्तर मिळेल, म्हणजे मी जेव्हा चालू करीन त्यानंतर एक्सप्लेनेशन. सेंट्रीपिटल फोर्स mg टॅन थीटा, एका सेकंदात ह्याचं पण उत्तर मिळेल. हा फॉर्म्युला कसा आला. सो हे आपण काही रटायचे नाही आहेत, पटकन ऑन द स्पॉट डिराईव्ह करता येतात. नीट पहा, 1 2 3 आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये स्टार्ट करू, कारण की सोपे खालचे दोन आहेत, 1 सेकंदाचे, जसं मी बोललो. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mg टॅन थीटा आहे असं पाठ करणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्हाला माहिती आहे सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r आहे आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला √rg टॅन थीटा आहे. जो हा तुम्हाला हा माहिती पाहिजे रे, ऑब्व्हियसली ह्याच्यावरनंच बनवणार आहे. पण वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, तो तर ॲक्च्युली बँक रोडसारखाच आहे या कॉम्पोनंट्सला सॉल्व्ह करून. सो जस्ट वेलॉसिटी mv²/r मध्ये टाका. mv² रूट जाणार बाय r, r कॅन्सल होणार. सो mg टॅन थीटा मिळणार ना. mv²/r मध्ये टाका. काही जणांना नाही समजलं त्यांच्यासाठी लिहून दाखवतो. mv²/r हा सेंट्रीपिटल फोर्स असतो. v ची व्हॅल्यू इथून उचलून इथे टाका. v² असल्यामुळे रूट जाईल आणि तुम्हाला हे उत्तर मिळेल. झेपलं का. टेन्शन 1 सेकंदात बोललेलो मी. टेन्शनचा कॉस कॉम्पोनंट काय देतोय रे, mg देतोय ना. कॉस खाली गेला, mg बाय कॉस म्हणजे सेक, mg बाय कॉस म्हणजे mg सेक. बट असा फॉर्म्युला खूप रेअरली तुम्हाला कुठे दिसेल. मुद्दामून क्वेश्चन ते लोक ऑप्शन्स डिफिकल्ट करणार आहेत तुमच्यासाठी, तुमची लाईफ डिफिकल्ट करणार आहेत. सो mg सेक थीटाला ह्या फिगरवरनं मी काय लिहू शकतो, mg सेक थीटा इज डिफाइंड ॲज हायपो अपॉन ॲडजेसेंट. पण h आणि r तर आपल्या कामाचेच नसतात. सो hला नॉर्मली असं पण लिहू शकतो मी, ट्रिग्नोमेट्रीचा पायथागोरस थिअरम, ट्रिग्नोमेट्रीच्या पण आधी पायथागोरस थिअरम वापरून h, r आणि l मध्ये hला मी असं लिहू शकतो का, असं. सो काही बुक्समध्ये तुम्हाला असाही फॉर्म्युला दिसेल. घाबरण्याचं कारण नाही. हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, हा बनवता येतो. हायपो अपॉन ॲडजेसेंट, हायपो अपॉन ॲडजेसेंट. आणि हा कसा आला हे डेरिवेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला कसा काय आला, बनलाच कसा हा फॉर्म्युला, तर मी सांगतो हा फॉर्म्युला बनला कसा. तर हा फॉर्म्युला बनला आहे टाईम, स्पीड आणि डिस्टन्स ह्या रिलेशनवरनं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम इज इक्वल टू, यानी एक चक्कर मारायला किती डिस्टन्स कव्हर केलं, 2πr अपॉन किती स्पीड वापरली, v. त्या v ची व्हॅल्यू इथे टाका. 2πr अपॉन √rg टॅन थीटा. काय होणार आहे, आपल्याला r आणि h बिलकुल आवडत नाही. आपल्याला r आणि h बिलकुल आवडत नाही, आपल्याला l आणि थीटाच पाहिजे. सो थीटा आहे फाईन, g चालतो, 2π चालतो, r नको आहे. rला काही पण करून l मध्ये पाहिजे मला. तर हे तुम्हाला सांगितलं आहे मी. थीटाच्या ऑपोजिटवाला जो साईड असते ना, ती हायपोटेनियसचा साईन कॉम्पोनंट असतो. सो आरला खोडा आणि तिथे साईन टाका. काय करा, आरला खोडा आणि तिथं एल साईन थीटा टाका. आरला खोडा आणि तिकडे काय टाका, एल साईन थीटा. आता सॉल्व करा, हे आन्सर मिळणार आहे. बघा कसं. 2π आहे, एल साईन थीटा अपॉन ब्रॅकेटमध्ये खाली काय बघा, √L आहे, जी आहे, LG तर आहेच. साईन आणि टॅन, टॅन थीटा आणि साईन थीटाला मल्टिप्लाय केलं तर sin² अपॉन कॉस बनतो. काय बनतो, sin² अपॉन कॉस. आणि sin² रूटमध्ये आहे, तो रूटच्या बाहेर येईल तर तो नुसता साईन बनेल. तो खालचा साईन आणि वरचा साईन कॅन्सल होऊन जाईल. 2πL अपॉन √LG अपॉन कॉस जो आहे तो अपॉन कॉस जाईल वर, अँड देन यू विल गेट दिस रिलेशन. कसं काय, तर हा वरचा L आणि खालचा √L
तर वरचा एल आणि खालचा रूट एल जर काही तुम्ही त्याला व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 खालचा रूट वरच्या एलला कॅन्सल करून रूट एल बनवेल ना. रूट एल कॉस वरती गेला, रूटमध्येच होता तो, बाय खाली रूट जी आहे विच इज नथिंग बट 2 रूट ऑफ एल कॉस थिटा बाय जी. द डेरिवेशन वॉज इन 11th स्टँडर्ड बुक ॲज वेल. 12thच्या बुकमध्ये पण डेरिवेशन दिलेलं आहे, नो प्रॉब्लेम. त्यांनी डेरिवेशन डायरेक्टलीच करून टाकलं आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन डिराईव्ह. बट हे सगळे फॉर्म्युले यू मस्ट नो. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे. एम जी सेक, एम जी टॅन हे सगळे मला वाटतं की तुम्हाला टाईम पिरियड, टेन्शन, सेंट्रिपिटल फोर्स, वेलॉसिटी, कोनिकल पेंडुलमवरती ह्याच्या बाहेर क्वेश्चन नाही विचारणार. हे सगळे गोष्टी आहेत इम्पॉर्टंट. सो दिस वॉज अबाउट कोनिकल पेंडुलम अँड देन दिस एंड्स द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन के क्वेश्चन्स. हॉरिझॉन्टलमधला कुठलाही क्वेश्चन आला तर ह्यामधलाच येईल. पहिला तर गाडी, व्हेकल मूव्हिंग ऑन अ कर्व्ड रोड विच इज अ हॉरिझॉन्टल. Then it is a banked road with friction, without friction, minimum, maximum. Then comes well of death. Then comes conical pendulum. आता conical pendulum संपवला आहे. आता आपण एक नवीन पार्टमध्ये एंटर करतोय. लास्ट पार्ट आहे हा सर्क्युलर मोशनचा, तो आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो हे फर्स्ट लेक्चर जे होतं आज इम्पल्स बॅचचं, तर या लेक्चरनंतर व्हॉट इज एक्सपेक्टेड की तुम्ही हे होमवर्क प्रॉब्लेम्स करणार आहात. नक्कीच हे सगळे क्वेश्चन्स मी पण सॉल्व्ह करणार आहे. ॲटलिस्ट ह्याच्यातले जे डिफिकल्ट आहे ते घेणार आहे नेक्स्ट किंवा थर्ड सेशनमध्ये. बट आता फर्स्ट सेशन जो थिअरी झाला आहे, आपलं थिअरी हॉरिझॉन्टल सर्कल्सचे सगळे कंप्लीट झालेत. वर्टिकल सर्क्युलर मोशन राहिला आहे जो आता नेक्स्ट सेशनमध्ये होईल. अँड देन वी विल मूव्ह इन टू रोटेशनल मोशन ॲक्च्युअल. ओके, सो सॉल्व्ड एक्झाम्पल 1, 2, 3, 4 बेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सर्कल. अनसॉल्व्ड एक्झाम्पल 12, 13, 14, 15, 16 ऑल्सो बेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सर्कल्स. ह्या सगळ्या एक्झाम्पलमधनं 5 आणि 4 9 एक्झाम्पलमधनं मे बी काही एक्झाम्पल्सचे आन्सर्स रॉंग आहेत. बट तुम्ही ट्राय करा, एव्हरी क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. तुम्हाला ह्याच्यातनं 3 ते 4 क्वेश्चन मे बी नाही जमणार, ते तर घेऊच आपण. बट काही क्वेश्चन्स जे आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल जसं 1, 2, 3 तर खूप सिम्पल आहेत. बट काही सॉल्व्ड एक्झाम्पल पण ट्रिकी आहेत, ते पण मी घेईन, हे पण घेईन. हे आपण प्रॉपर सेशनमध्ये करू. बट दिस इज द होमवर्क फॉर टुडे. एक लक्षात ठेवा, मी आधीच सांगितलं आहे 1.5 तासाचं सेशन समजा आम्ही टीचिंग करतो, मी समजा 1.5 तास तुम्हाला फिजिक्स शिकवलं आहेच, तर त्याच्यानंतर तुम्ही हे होमवर्क करणं एक्सपेक्टेड आहे. आणि तुम्ही सेल्फ स्टडी, आता सेल्फ स्टडीमध्ये नक्की काय झालं पाहिजे हे पहा. आम्ही प्लॅनिंग तुम्हाला देणार आहे की हाऊ टू स्टडी एक्झॅक्टली, त्याचा स्टडी प्लॅन असणार आहे. बट तुम्हाला मी जस्ट आत्ता या सेशनमध्ये सांगतो की तुम्ही नक्की काय करणं एक्सपेक्टेड आहे. वन्स यू अटेंड द सेशन, पूर्ण लेक्चर तुम्ही ऐकलं, व्यवस्थित नोट्स बनवून घेतल्या. सगळ्यात महत्त्वाचं, मेक नोट्स. बिना नोट्सचा काही उपयोग नाही. मेक नोट्स. ओके, तुम्ही नुसतं बघताय व्हिडिओ आणि संपल्यानंतर तुम्हाला काहीच रिकलेक्ट नाही करता येणार. मे बी तुम्हाला वाटेल की सगळं सगळं समजलं आहे, बट 2 दिवसानंतर तुम्हाला फॉर्म्युले तुमच्याकडे नसतील, तुमच्याकडे कन्सेप्ट नसतील. सो तुम्ही लेक्चर बघताना तुम्ही ज्याच्यावरती बघताय, मोबाईलवरती बघताय, लॅपटॉपवरती बघताय, वाईल वॉचिंग द व्हिडिओ मेक नोट्स, रफ नोट्स बनवा, फास्टमध्ये लिहून घ्या, बट मेक नोट्स. आणि नंतर त्याला फेअरमध्ये कन्वर्ट करा. हे नोट्स जे आहेत स्वतः बनवलेले खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला ह्या नोट्समधनं तुम्हाला गोष्टी नंतर रिव्हिजनसाठी हेल्पफुल राहतील. सो नोट्स बनवा. लेक्चर पूर्ण अटेंड झाल्यानंतर होमवर्क कंप्लीट करा, होमवर्क. आणि हे सगळं झाल्यानंतर उद्याचं सेशन जेव्हा तुम्ही अटेंड करा त्याच्यानंतर उद्याचं होमवर्क असणार आहे ऑब्व्हियसली. सो हा पॅटर्न डेली फॉलो करा. थर्ड लेक्चरला तुम्हाला 3रं होमवर्क असणार आहे. असं करत करत MCQ शीट मिळतील, PYQs मिळतील. सो तुम्हाला रोज जो होमवर्क आम्ही देऊ तो होमवर्क करायचा, नोट्स बनवायचा आणि रिव्हिजन मारायची. रिव्हिजन कशी करायची आहे, आज जे काही शिकलो आहे मी, समजा तुम्ही सकाळी हे 8 वाजता लेक्चर बघताय. आता आम्ही तर लेक्चर सकाळी 6 पासून अवेलेबल करणार आहे. बट सपोज तुम्ही 8 वाजता सकाळी लेक्चर बघताय, 8 ते 9:30 तुम्ही लेक्चर बघितलं, बाकी सब्जेक्ट्सचं बघून तुमचे 12 वाजले, म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्ही लेक्चर्स बघितले. तर 12 नंतर तुम्ही हे सगळं काम करा. होमवर्क, नोट्स बिट्स तर लेक्चरमध्येच बनतात, बट त्याला फेअरमध्ये नीट बनवा, कन्वर्ट करा. 12 नंतर तुम्ही ते काम करा. आफ्टर दॅट, त्यानंतर तुम्ही आज जे काही शिकवलं ना त्याचं रिव्हिजन करा. रिव्हिजन इज द की. रिव्हिजन करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की रिव्हिजन ही एकच चांगल्या मार्क्ससाठी वे आउट आहे. एकच फक्त मेथड आहे सो दॅट यू कॅन गेट अ व्हेरी व्हेरी गुड स्कोर. एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या सोर्समधनं, कोणत्या टीचरकडनं करताय हे खूप मॅटर नाही करत. मॅटर करतं की तुम्ही रिवाईज किती वेळा करताय.
कन्सेप्ट तर सगळ्यांना समजलं आहे. आता हे ज्यांना ज्यांना समजलं आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं असेल, नसेल समजलं तुम्ही परत बघू शकता, हा आपल्याकडे ऑप्शन आहेच. बट लेटर ऑन तुम्ही ह्याला किती वेळा रिवाईज करताय स्वतः. रिवाईज म्हणजे पूर्ण व्हिडिओ परत बघणं नाही, व्हिडिओ तर एकदाच बघायचा आहे, नोट्स बनवून घ्यायच्यात, ह्याच्यातनं रिव्हिजन मारायची की हां ह्याच्यात हे सांगितले पॉईंट्स, कोनिकल पेंडुलमचे हे फॉर्म्युले सांगितले, हे कसे आले सांगितलं, बँक ट्रोडवरती फॉर्म्युला कसा बनवला आपण, फ्रिक्शन फोर्सेस कुठे लागतात, रटू नका, समजून घ्या प्रत्येक कन्सेप्ट्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट वाईल प्रिपेरिंग एंट्रन्स एक्झाम्स. ओके, खूप रिगरस कोर्स आहे. रोजच्या रोज तुम्हाला एकही डे फॉलबॅक होऊन चालणार नाही आहे, तुम्हाला कुठे रिलॅक्स होता येणार नाही आहे. यू हॅव टू बी अप टू द मार्क. प्रत्येक टेस्टला, प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी टास्क दिला जाईल, तो टास्क कंप्लीट करायचा आहे, स्वतः अभ्यास करायचा आहे. अँड दिस इज हाऊ यू आर गोइंग टू प्रोसीड इन दिस बॅच. ओके, सो आय होप तुम्हाला फर्स्ट लेक्चर जे इम्पल्सचं होतं आज ते सगळ्यांना आवडलं असेल. प्लीज लेट मी नो की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं इन द कमेंट सेक्शन ऑफ दिस व्हिडिओ. हे जर काही कोणी ऐकत असेल तर मला समजेल की हा लेक्चर शेवटपर्यंत बघितला आहे. ओके, सो दॅट्स इट गाईज फॉर टुडेज सेशन. वी विल मीट इन द सेकंड लेक्चर, दॅट इज टुमॉरो. सेम टायमिंग, सकाळी 6 वाजता वी विल पब्लिश द व्हिडिओ. सकाळी 6 वाजता इट विल बी अवेलेबल ऑन द चॅनल. इम्पल्स बॅचच्या चॅनलवरती अवेलेबल असेल. यू कॅन वॉच इट द सेकंड पार्ट अँड देन प्रॉबब्ली हा लेसन थोडा लेंदी आहे, मला वाटते तिसरं लेक्चर मला बनवावं लागेल ह्याच्यावरती. सो 3-1.5 तासाचे व्हिडिओज आणि नंतर वी विल मूव्ह टू MCQs. चलो देन, दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, वी विल मीट टुमॉरो.